क्लासवर त्या राहिल्या की ऑटोमॅटिकली सगळ्या सूचना कळतात. ओके. तर आपण बघत आहोत, कालपर्यंत आपण सिंधू संस्कृती पाहिली, त्याचबरोबर आपण वैदिक संस्कृती ही पाहिली. आज आपण थोडं पुढे सरकणार आहोत. इथं आपली प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जे काही धर्मप्रवाह होऊन गेले, मग कोणकोणते होते, मग धर्माला महत्व काय आहे, कितपत आहे, या गोष्टी आता बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला येतो जैन धर्म येतो, बौद्ध धर्म येतो, ज्यू धर्म, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारसी. या धर्मांच्या सगळ्याच गोष्टी ज्या काय आहे त्या धर्मांची काही चालीरीती आहेत, परंपरा आहेत, या आपल्याला आता काय करायचंय, बघायचं आहे. ऍक्च्युली आता आपण बघितलं की वैदिक धर्मामधील धर्मकांडाला लोक काही कंटाळलेले होते आणि इथल्या काही जे गोष्टी होत्या त्या गोष्टीला कंटाळून, म्हणजे एखादं धार्मिक कार्य करायचं असेल तर त्या धार्मिक कार्यामध्ये पुरोहिताला खूप महत्व होतं. बरोबर. आणि हे पुरोहिताला महत्व, मग मध्यस्थांची भूमिका, मग बळी म्हणजे प्राण्यांची बळी देणं, आहुती देणं, अशा गोष्टी चालू लागल्या. आणि जिथं श्रद्धा होती त्या श्रद्धेच्या पलीकडे जाऊन काही गोष्टीमध्ये अंधश्रद्धा निर्माण होऊ लागली आणि धर्मांतर, धर्मकांड हे वाढू लागलं आणि ह्या गोष्टीला लोक कंटाळले. आणि ह्या काळामध्ये महत्वाच्या गोष्टीमध्ये दोन धर्मांनी अग्रेसर घेतला होता. कारण त्या दोन प्रवर्तकामध्ये किंवा या दोन धर्मामध्ये सगळ्यात दोन महत्वाच्या व्यक्ती होऊन गेल्या, ते म्हणजे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध. वर्धमान महावीरांनी जैन धर्माला पुढे घेऊन गेले आणि हा जो जैन धर्म होता हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. तेव्हा तुमच्या समोर दिसत आहेत वर्धमान महावीर दिसत आहेत, आहे की नाही. आणि हे वर्धमान महावीर हे एक प्राचीन याच्यामधला सगळ्यात सुरुवातीचा धर्म. या धर्मामध्ये अहिंसे ह्या तत्वाला खूप महत्व होते, हिंसा न करणे कोणाचेही. बरोबर. आणि याच्यामध्ये जो काही धर्माचं ज्ञान देतोय, जो धर्माची माहिती सांगतोय, चांगल्या वाईटांची ओळख करून देतोय, त्या सगळ्याला आपण तीर्थकर असे म्हणतात. आणि जैन धर्मामध्ये किंवा जैन परंपरेमध्ये एकूण 24 तीर्थकर होऊन गेले आणि वर्धमान महावीर हे 24वे तीर्थकर होते. कितवे तीर्थकर होते वर्धमान महावीर? 24वे. वर्धमान महावीरांचा 24. जन्म इसवी सन पूर्व 24 आहे. 599 ला झाला, तर त्यांचा मृत्यू इसवी सन पूर्व 527 ला झाला. त्यांचा जन्म कधी झाला? 599 ला आणि मृत्यू कधी झाला? 527 ला. 27. भारतामध्ये जर बघायला गेलं की भारतामध्ये जे काय आता सध्याचं बिहार आहे, या ह्याच्यामध्ये त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वज्जी नावाचे एक महाजन पद होतं, जे आपण पुढे बघणार आहोत. वज्जी जे आहे एक महाजन पद होतं आणि त्याची राजधानी होती वैशाली. त्याची कोण होती? वैशाली राजधानी होती. आणि ह्या वैशाली नगराचा एक भाग असलेला कुडलग्राम येथेच वर्धमान महावीरांचा जन्म झाला. आणि त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ होते, तर त्यांच्या आईचं नाव त्रिशला होते. बरोबर. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. बरोबर का? आपण पाहिलंय त्यांनी 12.5 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, त्यांना एक ज्ञानप्राप्ती झाली. आणि हे ज्ञान काही साधन होतं, हे ज्ञान केवल होतं, केवल ज्ञान. आणि केवल ज्ञान म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे, म्हणून त्यांना केवली सुद्धा म्हटलं जातं. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणं म्हणजेच विकारावर विजय मिळवणं. आणि असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणतात. जीन म्हणजेच जिंकणारा. आणि या जीन शब्दापासूनच जैन हा शब्द तयार झालेला आहे. विकारावर विजय मिळवणारे वर्धमान महावीर म्हणून त्यांना वर्धमान म्हणतात आणि वर्धमान यांनाच महावीर म्हटलं जातं. म्हणून महान वीर वर्धमान महावीर. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी जवळजवळ सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत होते. नीट लक्षात घ्या, इथे एक मार्क दडलेला आहे. कुठला 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 मार्क धरला इथं? एक मार्क कशाचा धरला? अर्धमागधी. अर्धमागधी. आता इथं कसं माहितीये का, बहुतांश प्रमाणामध्ये यांचे साहित्य सुद्धा अर्धमागधी भाषेमध्ये. अर्धमागधी जसं की आपली सध्याची भाषा आहे ती देवनागरी लिपी आहे. कुठली लिपी आहे? देवनागरी लिपी आहे. आपण बोलतो कुठली? मराठी भाषा बोलतो. तसं वर्धमान महावीरांच्या काळामध्ये, त्या काळामध्ये
अर्धमागधी या लोकभाषेतून ते लोकसंवाद साधत होते. आणि दुसरी एक भाषा होती ती म्हणजे पाली. जास्त प्रमाणामध्ये जैन धर्मांचे पण काही जे काही साहित्य आहेत हे पाली भाषेत सुद्धा सापडतात. आणि त्यांनी जो काही धर्म सांगितला होता हा धर्म शुद्ध आचरणावर भर देणारा होता. कोणाची हिंसा करू नये, कोणाला छळ करू नये, त्रास देऊ नये, ब्रह्मचर्य करावं, अस्तेय पाळावं, असे त्यांचे काही पंचमहाव्रते होती. आणि त्याबरोबर त्यांनी 3 रत्न म्हणजे त्रिरत्न सुद्धा सांगितली. आता ही पंचमहाव्रत आणि त्रिरत्न या सगळ्याच मध्ये त्यांचा जीवनाचा किंवा त्या धर्माचा सार सगळा सामावलेला आहे. वर्धमान महावीरांनी लोकांना उपदेश करण्यासाठी बहुतांश प्रमाणामध्ये सभा घेतल्या. त्या सभांना सम व सरण असे म्हणतात. सम व सरण नीट लक्षात घ्या, या ठिकाणी तो शब्द पण आहे बघा, सम व सरण. म्हणजे इथं परत एक मार्ग दडलेला आहे. बरोबर. जैन कालावधीमध्ये किंवा तीर्थकारांनी ज्या सभा घेतल्या त्याला काय म्हणतात. आणि या सर्व सभा अर्धमागधी भाषेमध्ये होते. आणि या सभेमध्ये सगळ्याच वर्णातील लोकांना प्रवेश होता. असं काही नाही की बाबा जैन धर्म ज्यांनी स्वीकारलाय त्यांनीच यावं, परत काही येऊ नये, असं काही नाहीये. मग त्यांनी कोणती पंचमहाव्रत सांगितली तर त्यांनी पंचमहाव्रत जी सांगितली, पंच म्हणजे 5, आणि ती कोणती आहे तर पहिला आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे कोणाशीही हिंसा करू नये, हिंसा होईल असं वागू नये, कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असं वागायचं नाही. मग ते तुमच्या वागण्यानं असू दे, बोलण्यानं असू दे, कशाही प्रकारची त्याला दुखापत झाली नाही पाहिजे. हिंसा म्हणजे मारणं, मारफोड, मारझोड करणं एवढंच नाही, तर तुमची जी काही हिंस्र शस्त्र आहे तो म्हणजे जीवा, या जीवानं सुद्धा कोणाची हिंसा होता कामा नये. म्हणून सगळ्याशी प्रेमानं वागावं आणि प्रेमाचा संदेश देणारा हा धर्म म्हणजे जैन धर्म. आणि दुसरा पंचमहाव्रत सांगितलं की त्याच्यामध्ये आहे सत्य. प्रत्येक वचन असेल म्हणजे आपण जे बोलतोय ते सत्य असलं पाहिजे. आणि हे सत्य आपल्या कृतीतून दिसायला पाहिजे. नुसतंच गोड गोड किंवा चांगलं चांगलं प्रामाणिक बोलायचं नाही, तर ते तुमच्या आचरणात मध्ये सुद्धा असलं पाहिजे. वागावं तसे बोलावं, बोलावं तसे वागावं, हे जे काही मन आहे हे या सत्याला लागू होते. त्यानंतर आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे स्थेय म्हणजे चोरी. स्थेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालाची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणं म्हणजे चोरी. अस्तेय म्हणजेच चोरी न करणं. अस्तेय म्हणजेच काय, चोरी करायची नाहीये. स्थेय म्हणजे चोरी, म्हणजे तिथं नाहीये, चोरी करायची नाहीये. मग ते फक्त काय चोरी म्हणजे कशाची, की एखाद्या मालकाला त्यांचं घे बाबा म्हणल्याशिवाय आपण चोरी करणं म्हणजे काय, त्या मालकाला न माहीत होता त्या वस्तू घेतो, चोरून आणतो, त्याला आपण चोरी म्हणतो. मग चोरी मालाची असेल किंवा इतर संपत्तीची असेल ती अजिबात करायची नाहीये. अपरिग्रह, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल जास्त असतो आणि असा साठा करणे म्हणजे अपरिग्रह. प्रमाणापेक्षा हाव बाळगायची नाही. आणि हे यांच्याकडून जर शिकायचं असेल तर मुंगीकडून शिका. मुंगी आणि इतर गोष्टी त्याच्यापासून शिका. मुंगी बघा किती मोठा साठा करते का नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीतून शिकायचं आपल्याला काय, की हाव बाळगायची नाही, मालमत्तेचा साठा करायचा नाही, आणि हे साठा न करणं म्हणजेच अपरिग्रह आहे. माणसाला भरपूर असतं, मरेपर्यंत काम करतो, मरेपर्यंत काम करतो, संपत्ती कमवतो, आपली मनाची कुठलीही हौस बाळगत नाही, ऐन वेळेस सणासुदीमध्ये चांगले चांगले कपडे घेत नाही किंवा खर्च करत नाही, कुटुंबावर काही गोष्टी करतो नाही, पण संपत्ती एकदम भरपूर कमवतो. बँकमध्ये बॅलन्स कोटी रुपयाचा आहे, बँकमध्ये संपत्ती कोटी रुपयाची आहे, पण शेवटच्या क्षणी बघा कोरोनामध्ये सगळ्या संपत्ती आल्या आणि ज्यावेळी तुम्हाला कोरोना झाला किंवा तिथून मी कोरोनामध्ये लोक गेली, संपत्ती आली का कामाला, संपत्ती कामाला आली का, आली का कामाला, नाही सर, नाही आले. सिकंदर भी कहा गया, जग ज्याला सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर हा सांगून गेला, हा व्यक्ती म्हणजे जग जिंकण्याच्या नादावर होता आणि जग जिंकण्यासाठी तो निघालेला होता. ह्या माणसानं सुद्धा एक संदेश दिला, तो म्हणजे त्यानं मृत्यूच्या वेळेस त्यांच्या सर्व सैनिकांना आणि त्यांच्या जवळच्या माणसांना सांगितलं होतं
की ज्यावेळेस मी मरेन, मृत्यू शरीरावर असतील, तर त्यावेळेस माझ्याकडे जेवढी संपत्ती गोळा आहे ती एका जागी ढीग घाला आणि त्याच्यावर मला झोपवा आणि झोपवल्यानंतर माझे दोन्ही हात असे मोकळे असू द्या, जेणेकरून लोकांना कळू द्या, जग जिंकणारा सिकंदर खाली आत आया था, खाली आत चला गया. म्हणजे माझ्यासोबत मी एवढी जी काही वणवण करून जी संपत्ती कमवलेली आहे, जे काही गोष्टी कमवलेल्या आहेत, ते जाताना माझ्या कामी आलेल्या नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे जेवढे आता हकीम आहेत, हकीम म्हणजे वैद्य, डॉक्टर आहेत, त्यांना सगळ्यांना उभे करा. एवढी सगळी यंत्रणा माझ्या समोर असताना सुद्धा हे लोक मला वाचवू शकले नाही. हे लोक मला वाचवू शकले नाही. म्हणून घमंड किस बात का? तुम्हाला घमंड कशाच्या गोष्टीचा करायचा आहे? न तुम्हारे साथ पैसा आएगा, न तुम्हें कोई हकीम बचाएगा, न वैद्य बचाएगा. एवढंच नाही तर ज्या संरक्षणासाठी तुझ्याकडे 3 दल आहेत, ह्या दलाचे जे काही सगळे सेनापती आहेत ते उभे कर आणि हे लोकांना कळू दे, हे अलेक्झांडरकडे इतकं लाखोच्या तैनात मध्ये असणारे सैन्य सुद्धा ह्याला वाचवू शकले नाही. इसकी जो मौत आनी थी वो आके चली गई. म्हणून माणसानं आयुष्यामध्ये आल्यानंतर कसल्याही प्रकारची हाव करू नये. परंतु सद्यस्थितीला माणसाला हाव इतकी लागलेली आहे आणि या हवेच्या पोटी माणूस धावू लागलेला आहे. त्याला रात्रही कळेना आणि दिवसही कळेना, तो कमवण्याच्या मार्गामध्ये लागलेला आहे. आणि हेच सांगायचं होतं जैन धर्माला, की मनामध्ये इतकं हाव पाळू नका आणि पैशाचा सटापटी अजिबात करू नका. 5वं व्रत सांगितलं की ब्रह्मचर्य आणि शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजेच ब्रह्मचर्य. सगळेच सुख आहे, शरीर सुख असेल, भौतिक सुख असेल, सगळंच सुख येतं याच्यामध्ये. फक्त शरीरच नाही तर सगळ्याच गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि ते त्याग करून ब्रह्मचर्य घ्यायचं आहे. आणि हे 5वं आहे. आणि हे जे काही जैन धर्मामध्ये यायचं असेल तर ही पंचमहाव्रत तुम्ही पाळलीच पाहिजे आणि हे पाळणारा माणूस तोच असणार आहे सुखी. आता मग त्याने 3 रत्न सांगितली. त्या 3 रत्नामध्ये होते 3 गोष्टी म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. आता सम्यक दर्शन म्हणजे काय? तर तीर्थकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्याच्यावर श्रद्धा ठेवणं. आता हे दर्शन, दिसणं, ज्ञान, ज्ञान म्हणजे नॉलेज, आहे की नाही? आणि हे जे काही तुम्हाला सम्यक दर्शन दिसतंय, उपदेश आहे कुणाचा? तीर्थकरांचा. आणि ते सत्य मानायचं आहे. तुम्हाला जे दिसतंय ते सत्य मानायचं आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आहे. जे काही लोक तुम्हाला सांगतील त्याच्यावर सत्य मानून श्रद्धा ठेवून पुढे चालायचं आहे. नाहीतर होतं काय? सांगणारे सांगत जातात आणि मनात येतंय हा माहित आहे मला, आपण असं करतो, तसं नाही. हे सत्य मानायचंय आणि त्याला पुढे घेऊन जायचं. सम्यक ज्ञान, तीर्थकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्यांचा सखोल अर्थ समजावून घेणं म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान माहीत करून घेणं, नॉलेज. सम्यक चरित्र, पंचमहावृत्तांचे काटेकोर आचरण करणं म्हणजे हेच तुमचं चरित्र आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अप्रिग्रह आणि ब्रह्मचर्य ही 5 महाव्रते जो पाळेल, त्याचं काटेकोरपणे पालन करेल, त्याचं सम्यक चरित्र होणारच आहे. त्यात काहीही तीळ मात्र शंका असणार नाही. एकूणच या धर्माचा जर आपण उपदेश बघितला किंवा एक सार बघितला तर महावीरांनी त्यांच्या उपदेशामध्ये अनेकावाद म्हटला जाणारा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे आणि तो शोधासाठी फार महत्वाचा आहे. कशाच्या? सत्याच्या शोधासाठी. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे आणि सत्याचा शोध घेण्याचा विषयाची केवळ एखाद्या दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन हे एकांतवाद आणि अनेकावाद हा त्याच्यातच प्रकार आहे. आणि सगळ्याच गोष्टी जे अंत पैलू आणि या पैलूवरून हे काही ब्रह्म आहे, ब्रह्मांड आहे, ज्ञान आहे, आत्मा आहे, आणि शरीर आहे, हे नश्वर आहे, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह त्यांनी आपल्या या ज्ञानामध्ये केलेला आहे. आणि हा उपदेश देऊन मनुष्याच्या मोठेपणा आणि त्याच्या वर्णनावर अवलंबून नसून, मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून, वर्ण म्हणजे जाती धर्म, कारण वैदिक धर्म हा 4 वर्णावर आधारित होता, बरोबर आहे की नाही? आणि हे वर्ण व्यवस्था कोणकोणती होती हो? सांगू शकाल मला? वर्ण गेले का? 4 वर्ण विसरले का? तर तुमचा आवाज गेले? 4 वर्ण कोणते आहेत? झोपले का सगळे?
हॅलो. हॅलो, आवाज येतोय का सरांचा? सर नाही नाही येत. नाही नाही आवाज नाही आता आले. येते का आवाज माझा आता? हो आवाज सर येतोय? यायलाय. 4 वर्ण सर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हा, छान. हे 4 वर्ण होते आणि या 4 वर्णानुसारच त्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट केली जात होती. शूद्रांचे हाल काय होते हो? म्हणून मनुष्याचा मोठेपणा हा त्यांच्या वर्णावर अवलंबून नाहीये, तर त्यांच्या उत्तम चरित्रावर अवलंबून असतो. अशी वर्धमान महावीरांनी शिकवण दिली होती, पूर्ण जगाला दिली. एवढंच नाही तर स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद होत आलेले होते आणि मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला या ठिकाणी. आणि सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा, प्राणी मात्रावर बघा. आणि मनामध्ये इतरांबद्दल दया करुणा असू द्या. नुसतं मनामध्ये असून चालत नाही, तर ते अंगी पण बाळगावं लागतं. नाहीतर सर म्हणतात म्हणून सगळ्याबद्दल दया करा करुणा करा असं नाहीये. जगा आणि जगू द्या असा उपदेश वर्धमान आवाज यायला का? हो सर हो सर येते. आवाज येतोय ना? हो. आणि अशा पद्धतीनं हो वर्धमान हो येतोय महावीरांनी सर. काय होतंय? आवाज येतोय ना सगळ्यांना? नाही नाही सर येतोय, व्यवस्थित आवाज यायलाय येते सर आवाज. व्यवस्थित. ओके ओके. तर ह्या सगळा वर्धमान महावीरांनी शिकवण दिली धर्मानं. म्हणजे ज्या स्त्रियांना वैदिक आणि उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांची जी काही स्वातंत्र्य होती याच्यावर गदा यायला लागल्या होत्या आणि स्त्रियांचं ज्ञान मिळवण्याचे मार्ग थोडे थोडे बंद व्हायला लागले होते. आणि अशामध्ये वर्धमान महावीरांनी ज्ञान घेण्यासाठी स्त्रियांना सुद्धा पुढाकार दिला, त्यांना संन्यास घेण्याचा अधिकार दिला, सर्व प्राणी मात्राबरोबर प्रेम करा म्हणून सांगितलं, मनामध्ये इतरांबद्दल दया ठेवा करुणा करा असू द्या. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या एवढं सांगून थांबले नाही, तर जगा आणि जगू द्या हेही त्यांनी उपदेश साऱ्या जगाला दिला. आणि जगा आणि जगू द्या हे खूप महत्वाचं आहे. जगलात तर तुम्ही जगू द्यायचा, नाही की नाही? म्हणजे स्वतः पण जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या. हा शब्द, हे जे काही वाक्य आहे हे वैश्विक लेवलचं वाक्य आहे आणि ह्याच्यामधून वर्धमान महावीरांनी त्या जगाला तो संदेश दिला. बरोबर. आता हे त्याच्यानंतर जो धर्म आला त्याच्यानंतरचा तो म्हणजे बौद्ध धर्म. आणि या बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताच्या बाहेर काही अनेक देश होते, या देशामध्ये झालेला आहे. उदाहरणार्थ मध्ये बघायला गेलं तर थोडाफार जो जास्त प्रचार आणि प्रसार आहे बौद्ध धर्माचा, तो भारत आणि भारताच्या बाहेर म्हणजे त्याला चीन, भूतान, म्यानमार इकडे मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आणि भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरमध्ये जास्त प्रमाणामध्ये बौद्ध धर्माची शिकवण ही चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. मात्र उगमस्थान हे भारतच आहे. आणि गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्ध इसवी सन पूर्व 563 ला त्यांचा जन्म झाला, तर इसवी सन पूर्व 483 ला त्यांचा मृत्यू झाला. तसा जर बघायला गेलं तर जैन धर्म आणि बौद्ध धर्म थोड्याफार अंतराने मागे पुढचे आहेत. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोदन आणि आईचे नाव मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होतं माहिती आहे का तुम्हाला? सिद्धार्थ. हो आणि सर, त्यांनी सिद्धार्थ. मानवी जीवनाचं संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होतं, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हणतात. मानवी जीवनामध्ये दुःख आणि हे दुःख आहे, या दुःखाचे काही कारण आहेत आणि माणूस या दुःखामुळेच निराश आहे. संपूर्ण जे काही माणसाचं आयुष्य आहे, हे जीवन आहे, हे दुःखमय आहे. आणि या दुःखाचं कारण शोधण्यासाठीच वर्धमान महावीरांनी घरादाराचा त्याग केला.
आणि एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासूनच जवळ असलेल्या उर्वेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजेच सर्वोच्च ज्ञान आणि जैन भाषेमध्ये यालाच केवल ज्ञान म्हणतात. बघा, जेवढे धर्मगुरू झाले किंवा धर्म झाले प्रत्येकांना असा ज्ञान मिळालेच आहे. जैन धर्मामधलं केवल ज्ञान असू दे किंवा बौद्ध धर्मामध्ये बोधी ज्ञान असू दे, हे सगळे ज्ञान उच्च कोटीचं ज्ञान आहे आणि त्यांना हे पिंपळाच्या वृक्षाखाली म्हणजेच त्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हणतात. पिंपळाच्या वृक्षालाच काय म्हणतात? बोधी वृक्ष म्हणतात. का म्हणतात? तर बोध प्राप्त झालं आणि जिथं प्राप्त झालं ते वृक्ष झालं बोधी वृक्ष म्हणून आणि त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात. तसंच ऋग्वेला या स्थानाला बोधगया असे समजतात, कारण बोधी इथं समजलं, बोध प्राप्त झाला म्हणून त्या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन बघा, प्रश्न आहे बघा इथं, हा प्रश्न मागे पण पडला होता की बोधी ज्ञान मिळवल्यानंतर ना किंवा गौतम बुद्धांनी सुरुवातीचं ते सगळ्यात प्रथम जे प्रवचन आहे ते कुठे दिलं होतं? तर वाराणसी जवळील सारनाथ येथे त्यांनी पहिलं आपलं प्रवचन दिलेलं होतं आणि त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? धम्म. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्र पवतन असे म्हणतात. आणि हे धम्मचक्र पवतन हे पाली भाषेत आहे. कुठल्या भाषेत आहे? पाली. जैन भाषेमध्ये कुठल्या धर्माचा किंवा कुठल्या भाषेचा उल्लेख केलाय? जैन धर्मामध्ये. अर्धमागधी. बौद्ध धर्मामध्ये धम्मचक्र पवतन हे जे काही शब्द आहे हा पाली भाषेत आहे आणि संस्कृत मध्ये या शब्दाला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. आणि हे ज्ञान मिळवल्यानंतर या धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. म्हणजे त्यांनी चारिका म्हणजे पायी फिरणं. त्यांनी आपला उद्देश पाली या लोकभाषेतून केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. बुद्धम शरणम गच्छामी, ऐकलं का नाही? बुद्धम शम्मम गच्छामी. आता हेच आहे, बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची जी संकल्पना आहे ती खूप महत्वाची आहे आणि या संकल्पनेलाच त्रिशरण असे म्हणतात. काय म्हणतात? त्रिशरण असे म्हणतात. आणि धम्माचं जे काही सार आहे ते आर्य सत्यामध्ये आहे. आता हे आर्य सत्य काय आहेत? की मानवाचं जे जीवन आहे हे सर्व व्यवहारांच्या मुळाची ही 4 आर्य सत्य आहेत. मग कोणकोणती 4 आर्य सत्य आहेत? माणसाचं मूळ जीवन ह्या 4 आर्य सत्यावरच आधारलेलं आहे. एक म्हणजे दुःख. माणसाच्या जीवनामध्ये दुःख खूप असतं. तसं जर बघायला गेलं की हे दुःख क्षणभंगूर आहे. हे येतं आणि परत निघून जातं. दुःखाचा डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची पर्वत किंवा सुखाची दरी लक्षातच येत नाही, लक्षात घ्या. आणि हे दुःख आहे हे मानवाच्या जीवनामध्ये खूप आहे आणि ते दुःख माणूस कवटाळूनच बसताय. त्यातलं पहिलं म्हणजे दुःख आणि दुसरं आर्य सत्य काय आहे? तर दुःखाचे कारण. प्रत्येक माणूस दुःखी आहे आणि त्या दुःखाला कारण आहे. जर प्रत्येक माणूस दुःखी असेल तर दुःखाला कारण असतं. काय असतं दुःखाला कारण? शेजाऱ्याने गाडी घेतली, शेजाऱ्याने लग्न केलं, शेजाऱ्याने शेती केली, शेजाऱ्याने घर बांधलं, सगळं जगामध्ये जे काही चालू आहे ते बघितल्यानंतर माणूस दुःखी होतो. माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, सगळ्यांची लग्न झाली, माझं लग्न झालं नाही, सगळ्यांना हे झालं, मला हे झालं नाहीये, सगळ्यांकडे हे आहे, माझ्याकडे हे नाहीये, सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख काय आहे, म्हणून माणूस दुःखी होतो. या दुःखाला अफाट अशी कारण आहेत आणि प्रत्येक दुःख विदाऊट कारणाशिवाय नाहीयेच. आणि ज्या ठिकाणी दुःख आहे त्या दुःखाला जर कारण असेल तर त्या दुःखाला निवारण्याचा मार्ग सुद्धा असतो. म्हणून दुःख निवारण हे त्या 4 आर्य सत्यापैकी एक सत्य आहे की दुःख दूर करता येत. मग दुःख दूर वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. ज्या पद्धतीचं दुःख आहे, ज्या पद्धतीने दुःखाला कारण आहे त्या पद्धतीने दुःख निवारण सुद्धा करता येतं. आणि चौथं आहे प्रतिपद. आता हे प्रतिपद म्हणजे मार्ग.
कशाचा? दुःखाला दूर करण्याचा आणि दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे आणि हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे। याच मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हणतात। अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 मार्ग सांगितले कशाचे? दुःख निवारण करण्याचे। दुःख निवारण करण्याचे 8 मार्ग सांगितलेत। माणूस दुःखी का होतो? का होतो दुःखी? का होतो बरं? कोण सांगू शकेल म्हणा? माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख का आहे? मी आता सांगितले का नाही? तर माणसाची एखादी इच्छा पूर्ण नाही झाली किंवा त्याच्या मनासारखं नाही झालं तर लगेच माणूस दुःखी होतो. हो बरोबर। अजून? अपेक्षा दुसऱ्यांकडे आहे आपल्याकडे नाही म्हणून. बरोबर। अजून? अपेक्षा वाढतात सर अपेक्षा म्हणून. आहे बरोबर। अजून? अपेक्षा पूर्ण होत नाही इतरांशी म्हणून. तुलना केल्यामुळे सुद्धा दुःख होतो. हा इतरांशी तुलना करतात ना सर, म्हणजे इतरांची त्याच्याकडे तुलना करतात, कंपेअर करतात, वो कितना अमीर है मैं कितना गरीब हूँ। हा अजून? मग मला सांगा, हे जे दुःख आपल्याला आले हे दुःख निवारण करता येतं का नाही? म्हणजे हो हे सर. दुःख तुम्ही जे कारण सांगितली की नाही, दुःखाची जी कारण सांगितली, लोकांचं बघून, लोकांचे हे करून, लोकांचं ते करून, मग जर आपलं आचरण चांगलं असेल, आचरण म्हणजे वागणं, स्वतःच्या मनावर स्वतःचं कंट्रोल असलं पाहिजे। लोकांनी किंवा शेजाऱ्यांनी 2 चाकाची गाडी घेऊ दे, नाही ते हेलिकॉप्टर घेऊ दे, त्याच्याशी आपलं काय देणं घेणं आहे? मेरी कमाई अठन्नी है तो खर्चा भी मेरा अठन्नी ही होगा। मात्र आपलं होतं काय? आमदनी अठन्नी, खर्चा रुपया। बरोबर का नाही? म्हणून माणूस दुःखी आहे, दुसरं काहीच कारण नाही माणसाचं दुःखी असण्याचं। हे सर नो बरोबर का चुकीचं आहे माझं? बरोबर आहे सर. बरोबर सर. बरोबर आहे सर. कोणी माणूस असू दे, कुठलाही माणूस असू दे, त्याचं आचरण शुद्धच नाही हो, शुद्धच नाही आपलं आचरण। आपल्या आचरणामध्ये लालसा आहे, आपल्या आचरणामध्ये निंदा आहे, हिंसा आहे, लोकांचं चांगलं होऊ नये असंच वाटतं। एखाद्याने चांगली गाडी घेतली, एखाद्याने गाडी घेऊन पूजाला जरी तुम्हाला बोलवलं, पूजा तुमच्या हातनं बी जरी केली तर नारळ फोडताना मध्ये कधी एकदा ही गाडी बी फुटल। आहे का तुमच्या आचरणामध्ये शुद्धता? आपण लोकांचं चांगलं व्हावं कधी हे विचारच करत नाही, त्यामुळे देव सुद्धा आपलं चांगलं करत नाही, म्हणून दुःख निर्माण होतं। दुःखाचं कारण काय आहे? दुसऱ्याचं बघून आपण जळतो, स्पष्ट जर सांगायचं झालं तर। आणि एवढं छान असं गौतम बुद्धांनी सांगितलं, आणि हे खरं आहे की माणूस हे 4च गोष्टीमुळे दुःखी आहे। एक दुःख, दुसरं दुःखाचं कारण ते दूर करता येतं, त्याला आपण म्हणतो निवारण, आणि प्रतिबद्ध म्हणजे त्याचा मार्ग। हे 4 आर्य सत्य एकदा का माहीत झाली की माणसाच्या दुःखामधलं त्या गोष्टी सगळ्या निघून जाते। म्हणजे दुःखाचं जर कळलं आणि दुःखी व्हायचंच नाही, कारण अष्टांग मार्ग सांगितले, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, आहे की नाही, हे सगळे जे काही गोष्टी आहेत 8 मार्ग आहेत, आणि त्या 8 मार्गामध्ये माणसाला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे। काय काय आहेत असे 8 मार्ग? की साम्य विधी म्हणजे सम्यक विधी, सम्यक संकल्प, सम्यक पाया, सम्यक कर्मा, सम्यक अर्जित, सम्यक व्यायाम, सम्यक रुची, सम्यक समाधी। या ह्याच्यातून जर माणूस गेला की संपलं, त्याचं सगळं कल्याण झालं। आणि हे पुढे पण बघणार, हे बघत असताना आपण पंचशील बघू। आता गौतम बुद्धांनी 5 नियमांचं पालन करायला सांगितलं। आता या नियमांनाच पंचशील असे म्हणतात। कोणते पंचशील 5 आहे? जैन धर्मामध्ये सुद्धा अहिंसा आहे बघा, हिंसा न करणं, मग ती कशाची असेल, प्राणी मात्रांची असेल, मनुष्य, तसं या बौद्ध धर्मामध्ये पण हिंसा सांगितली आहे। इथं सांगितलं बघा, ते 5 पंचशील सांगितली, 5 नियम सांगितले। त्यातला पहिला नियम आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणं। कारण वैदिक धर्मामध्ये कर्मकांडांच्या नावाखाली, यज्ञांच्या नावाखाली प्राण्यांची आहुती मोठ्या प्रमाणामध्ये दिली चालली होती हो। श्रद्धाच कुठले युद्धाला चालले, कशाला चालले, काही चांगलं चूक मिळत नसेल, काप प्राणी दे बळी त्याचा, असं व्हायचं। म्हणून ह्या दोन्ही धर्मामध्ये पहिलं प्राधान्य होतं अहिंसा, हिंसाच करायची नाही। आणि इथं स्पष्ट सांगितलं की त्यांनी प्राण्यांची हत्या करायची नाही। दुसरं आहे चोरी करण्यापासून दूर। आता तुम्ही मला सांगताल, आपण हे सगळ्या दोन्ही धर्मामध्ये त्यांनी पण म्हणले चोरी करू नये, त्यांनी पण म्हणले चोरी करू नये, असं काय झालं असेल बघा। म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणामध्ये अराजकता त्या काळामध्ये मांडली गेली होती। उत्तर वैदिक काल आणि या वैदिक कालामध्ये
कर्मकांडांच्या नावाखाली मनुष्य कसे पण वागत होता. कर्मकांड, मग हिंसा करायची, प्राणी मात्रांचा बळी घ्यायचा, कसंही वागायचं, चोऱ्या करायच्या, अनैतिकता करायची, चारित्र्य नीट नव्हतं, मग स्त्रियांचं जे काही शोषण आहे ते चालत होते. या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये एक नियम मनामध्ये बांधून माणसाला सरळ करण्याचं काम चालू होतं. सरळ, थोडक्यात जर सांगायचं, आणि हे सरळ करण्यासाठी त्यांनी पंचशील सांगितली. आणि या पंचशिलामध्ये पहिलं, प्राण्यांची हत्या करायची नाही, चोरी करायची नाही, अनैतिक आचरण करायचं नाही, सत्य बोलायचं, म्हणजे असत्यपासून दूर राहायचं, सत्य बोलणे, आणि मादक पदार्थाचं सेवन करायचं नाही. मादक पदार्थामध्ये तिथे दारू येईल, चरस येईल, गांजा येईल, हे सगळे आली का पंचशील लक्षात. आणि मग बौद्ध धर्मामध्ये पण संघ होते, की आपला जो धम्म आहे, ह्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्षूंचा संघ निर्माण केला. ह्याच्यामध्ये पण 2 भिक्षूंचे पार्ट होते. आता ते बघू आपण कसे आहेत. एक आहे ग्रस्त जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्षू म्हणतात. बघा, गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्षू म्हणतात. बुद्धाप्रमाणे भिक्षू ही चारिका करून, चारिका म्हणजे मगा सांगितलं बघा मी, चारिकेचा अर्थ सांगितलाय मी. चारिका म्हणजे पायी पायी चालणे, पायी फिरत जाणे. पायी चालणे, वा, पायी भ्रमण करणे, पायी चालणे. बुद्धाप्रमाणे भिक्षू ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत होते. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्षुणी असे म्हणत. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीमधील लोकांना प्रवेश होता, म्हणजे कोणीही कुठल्याही धर्मामध्ये यायचं असं काही बंधन नव्हतं. जैन धर्मामध्ये पण तसं पण नव्हतं बघा, की कोणीही या धर्मामध्ये येत होतं. आणि बौद्ध धर्मामध्ये पण तसं होतं, इतर जाती धर्माच्या या ठिकाणी यायला प्रवेश होता. ते तुम्ही याची एक कथा ऐकली का, अंगुलीनामा? ते कोणतरी होता, काय नाव त्याचा, ते लोकांना अंगुलीमाल, अडवायचा. अंगुलीमाल सर. ते हिंदीमध्ये होतं का नाही. त्याला कोण भेटलं आणि काय झालं? त्याला कोण भेटलं तो आणि काय? जे भेटले ना, त्यांचे बोट तोडून, जे रस्त्यात त्याला भेटतील त्यांचे बोट तोडून त्यांची माळ करून गळ्यात घालत होता. नंतर त्यांना त्या अंगुलीमालाला गौतम बुद्धांची भेट झाली. मग नंतर गौतम बुद्धांनी त्याला सांगितलं की तू झाडाची पाने तोडून आण. मग परत त्याला सांगितलं की ती झाडाची पाने परत तिथे जाऊन चिटकाव. मग त्यांनी म्हणलं ते कसं काय शक्य आहे? मग शक्य नाही, मग तू का करतोस असं? संदेश, त्याला चांगला संदेश दिल्यानंतर त्यांनी तो मार्ग सोडला व परत सत्याच्या मार्गाने चालू लागला अंगुलीमाला. हो, छान. अंगुलीमाला हा एक होता. आणि ह्या ज्या काही कथा आहेत, ही कथेच्या रूपामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की अंगुलीमाला हा जो काही माणूस होता तो हिंसक होता. आता इथं सांगितलंय ना तुम्हाला, काय सांगितलंय? प्राण्यांची हत्या करू नये, चोरी करू नये, आणि नैतिक आचरण करायला पाहिजे, अनैतिक आचरण करायला नाही पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टींचा विरोध असणारा हा माणूस चोऱ्या करणं, लूटमार करणं, आता जंगलातून जाणाऱ्या रस्त्यामध्ये हे अडवून लोकांना, कारण हे वैशाली वगैरे हे जे काही गाव होते, काही तिथली महाजनपद होती, जनपद होती, इकडून तिकडे जाणं, तिकडून इकडे येणं चालायचं लोकांचं. आणि काही जे रस्ते होते जंगलातून जात होते, आणि ह्या जंगलाच्या टोकाला जे समोरच बसायचा आणि ह्या लोकांना लुटमार करायचा. लुटमार करताना मी आतापर्यंत एवढ्या लोकांना लुटलोय, मारलोय हे कळावं म्हणून प्रत्येकाचा तो प्रत्येक वेळी तो काय करायचा, अंगुली म्हणजे ही काही करंगुळी आहे ती कापायचा त्याची, आणि त्याची त्यांनी काय केली होती, माळ केली होती आणि ती गळ्यात घातली होती. म्हणे अभि तक इथं नेलो, अब तक 56 म्हणल्यासारखं, आतापर्यंत मी किती लोकांना मारलो. आणि मग हेच आपलं वर्धमान महावीर चारिका करून, चारिका म्हणजे पायी चालत होते, आणि पायी चालत असताना त्यांना हा सापडला. आणि हा सापडल्यावर नेहमीप्रमाणे सगळ्यात जसं काही लोकांना लुटत होतं त्या स्टाईलमध्ये त्यांनी गौतम बुद्धाला सुद्धा म्हणलं की चल बाबा, हे निकाल ते निकाल, मी तुम्हाला हे करणार ते करणार. मग गौतम बुद्धाने तिथे त्याला एक प्रश्न विचारला की ठीक आहे, तू जे म्हणतो मी करायला तयार आहे, पण माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. तू हे सगळं करतोय कुणासाठी करतोय? कुणासाठी करतोय? ये जो तू कर रहा है किसके लिए कर रहा है? या प्रश्नाचं उत्तर साधं सोपं होतं. कुणासाठी करतोय?
घरच्यांसाठी. करेक्ट, माझ्या परिवारासाठी करतोय. लगेच दुसरा प्रश्न, तू तुझ्या जर परिवारासाठी करत असेल तर विचार तू तुझ्या परिवाराला जाऊन की हे जे तू काही पाप करतोय हे पापाला ते भागीदारी असणार आहेत का? म्हणलं कसं नसतील, एवढं मी त्यांच्यासाठी करतोय म्हणलं ते माझ्या पापात भागीदार असणारच नाही. असं अशक्य कसं होईल? नाही नाही, तू विचारून तर ये. अरे नाही बाबा, ते आहेतच म्हणले माझ्या बरोबरच आहेत. मग त्यांनी असं म्हणल्यानंतर ना तो गेला घरी, जाऊन विचारलं ज्याने त्याला जन्म दिला आहे त्या आईला विचारलं की मी तुमच्यासाठी रात्रात मरतोय, माणसं मारून मी संपत्ती कमवतोय आणि ह्या पापामध्ये तुम्ही माझे भागीदारी होताल का? आई म्हणजे हे येळापड आहे काय म्हणली, तू काय कमवून आणतो, कसं कमवून आणतो मला काय त्याचं म्हणली, पण मी तुझ्या पापामध्ये तुझ्या पापाची भागीदार होणार नाही. बापाला प्रश्न केला आणि मग नंतर ना तिची अर्धांगिनी ज्याला म्हणतो ती बायकोला सुद्धा प्रश्न केला. म्हणली येडबिड आहे काय म्हणली, येडबिड आहे तुम्ही, हा मी असल्या का मग तुमची भागीदारी होती का म्हणली, अजिबात नाही. इथंपर्यंत त्यांच्या मुलाने सुद्धा त्याला नकार दिला आणि मग हा माघारी आला आणि मग त्याला सांगितलं की तुझ्या पापाच्या भागीदारी म्हणजे जे ज्यासाठी तू करतोय ते होत नसतील तर तुझ्या पापाचा भागीदारी तू एकटाच असेल तर तू हे पाप कशासाठी करतोय, किसके लिए कर रहा है. मग त्याच्या लक्षात आलं की आपण जे करतोय आणि मग तो त्यांचा साधक झाला. आणि मग ही काही जी गोष्टी आहेत अशा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या त्याच गोष्टी छापून आलेल्या. तर जसं त्यांनी सांगितलं की वृक्षाचं पान तोड मग बसव, हे ज्या गोष्टी आहेत या अशा गोष्टीमधून लोकाला ज्ञान देण्याचं काम गौतम बुद्धांनी केलं. आणि हीच परंपरा नंतर म्हणजे ह्या धर्माच्या ह्या संघामध्ये जे लोक आले ज्यांना आपण भिक्षू म्हणतो, पुरुषांना भिक्षुनी म्हणतो, स्त्रियांना, यांनी आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आलं लक्षात? मग त्यांनी जे अष्टांग मार्ग सांगितले तुम्ही आता सांगितलं तुम्हाला. म्हणजे हे अष्टांग मार्ग नेमके कोणते आहेत ते म्हणजे पहिलं आहे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. बरोबर. आता हे सम्यक दृष्टी म्हणजे काय, तर आपण आपले जे काही 4 आर्य सत्य आहे त्याचं ज्ञान असणं माहित आहे. 4 आर्य सत्य कोणकोणते आठवतं का? बघू आता लगेच झालं. न बघता सांगा, न बघता, डोंट सी. बघू आठवत म्हणजे दुःखाचे पेपरला कारण, आठवण का नाही. दुःख निवारण आणि प्रतिपादन. येस करेक्ट, दुःखाचे एकदम कारण, निवारण आणि प्रतिपादन. येस एकदम बरोबर, मस्त. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या, दृष्टी आली, दृष्टी म्हणजे कळणं, ज्ञान होणं, समजणं, आणि हे एकदा तुम्हाला समजलं की हे अष्टांग मार्ग आहे, हे दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारायचं आहे, प्रतिपादन त्याला मार्ग आहे हे माहित होणं, सम्यक संकल्प, हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करायचा आहे. संकल्प करा की मी आजपासून हिंसा करणार नाही. तो संकल्प तुमच्या त्या आत्ताच्या अंगुलनामानं पुढे केला आणि मग तो निघून झाला. सम्यक वाचा, असत्य बोलायचं नाही, चाडी लावायचं नाही, कठोरताने बोलायचं नाही, कुणाला निरर्थक बडबड करायची नाही, वाचेवर कंट्रोल असला पाहिजे. आणि हेच दुःखाचं कारण आहे. हो, आमचं सगळं दुःखाचं मोठं कारण ही आमची जीव आहे, त्याच्यावर आमचं कंट्रोल नाही. तोंडातून एकदा पडलेला शब्द, बाणातून निघून गेलेला बाण हे कधीही माघारी घेता येत नाही. हे सर नो येतं का? बंदुकीतून निघालेली गोळी, तोंडातून निघालेले शब्द माघारी घेता येतात का? हे शब्द आणि माणसाचं मन हे काच किंवा विश्वास हे काचेच्या भांड्यासारखं आहे. एकदा का त्याला तडा गेला की परत जसं तसं करता येत नाहीये. म्हणून आपली वाचा म्हणजे तोंड हे चांगलं असलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो बघा तुम्हाला की जेव्हा एखाद्या माणसाच्या तोंडाचं शटर ओपन झालं की कळतं ते सुनाराचं दुकान आहे की भंगारवाल्याचं दुकान आहे. हे सर ना, म्हणून सम्यक वाचा इज मोस्ट इम्पॉर्टंट. आयुष्यामध्ये काय करता आलं नाही आलं तरी चालेल, पण माणसाला नेहमी आपल्या तोंडावर नियंत्रण करता आलं पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस क्रोधित होतो आणि ते क्रोध आपल्याला आलं की ते क्रोध आपण तोंडा वाटे बडबडून दाखवतो. आपण आपल्या आई बघत नाही, वडील बघत नाही, बायको बघत नाही, मुलं बघत नाही, आला राग तिथं ठोकून. हे सर ना, आणि हेच दुःखाचं मूळ कारण आहे की हो, हेच दुःखाचं मूळ कारण आहे. दुसरं काय की मला माझ्या तोंडावरती, मला माझ्या वाचेवरती नियंत्रणच करता येत नाही. बरोबर की नाही? सम्यक कर्मांत, प्राण्यांची हत्या करायची नाही, चोरी करायची नाही, स्वैराचार करायचा नाही, या सगळ्यापासून दूर राहायचं. कर्म चांगले, कर्मांत कर्म, कर्म म्हणजे कार्य, तुमचं कार्य चांगलं असलं पाहिजे.
आणि ते एकदा का असले प्राण्यांची हत्या, आता त्या काळामध्ये म्हणलं ना प्राण्यांची हत्या मोठ्या प्रमाणामध्ये होत होती, चोरी प्रमाण होतं, स्वैराचार होतं, कोण कसंही कोणालाही लुटमार करायचे. शरीर चूक म्हणा किंवा स्त्रीला होणारा अन्याय अत्याचार म्हणा, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत्या. म्हणून कर्मांत तुमचं चांगलं असलं पाहिजे आणि हे कर्मांत चांगलं झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मग सांगितलं त्यांनी सम्यक आजीव. सम्यक आजीव म्हणजे उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करायची. गैरमार्गाने पैसा कमवायचा नाही. 2 नंबरचे आता म्हणतो की नाही आपण ह्याच्याकडे 2 नंबरचा पैसा आहे म्हणून एवढा मोठा झाला, याला सांग नको 1 नंबर न कमव म्हणून. अरे 1 नंबर आणि 2 नंबर काय असतं? तर ती जी काही आपण आपली उपजीविका करत असतो, आपण जो पैसा कमवत असतो, जो घाम गाळत असतो, तोच बघा ज्या माणसानं चांगल्या कर्मानं चांगल्या गोष्टीनं आपला पैसा कमवलेला आहे त्या चांगल्याच मार्गाने जातो आणि कधीही ब्लॅक मनी ज्याला आपण म्हणतो तो आला तसा ब्लॅकच जातो. म्हणून माणसानं आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जे पैसा कमवायचा आहे तो चांगल्याच मार्गाने कमवायचा आहे. कुणाचं ते म्हणतात ना खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, कोणाच्या तळतळाट नसावा. हे सर ना त्या पैशाच्या पाठीमागे कुणाचाही तळतळाट असता कामा नये आणि तो तळतळाट केव्हा येतो जेव्हा तुम्ही तो पैसा गैरमार्गाने घालता. बरोबर आहे का चुकीचं आहे माझं? बरोबर आहे सर. हेच आहे ना, हेच तत्वज्ञान आहे. हेच तत्वज्ञान प्रत्येक धर्मामध्ये आहे, प्रत्येक जातीमध्ये आहे. कोण काय बोलाले? हे प्रत्येक जातीमध्ये आहे, प्रत्येक धर्मामध्ये आहे आणि हाच त्यांचा अष्टांग मार्गाचा होता. त्याच्यामध्ये सम्यक आजीव म्हणून त्याने सांगितलं आणि सम्यक व्यायाम. व्यायाम म्हणजेच प्रयत्न करणं. व्यायाम म्हणजे सकाळी लवकर उठायचं आणि सगळ्या ह्या गोष्टी करायच्या म्हणजे नाही. त्याचं तुमचं कर्म आहे, त्या कर्मासाठी नेहमी प्रयत्न करायचा आहे. चांगलेच कर्म व्हावे म्हणून एक्सरसाइज करायची आहे, म्हणजे सराव करायचा आहे. ट्राय अँड ट्राय. वाईट कर्म उत्पन्न होऊ नये म्हणून उत्पन्न झाली असल्या त्याचा त्याग करावा आणि चांगली कर्म उत्पन्न व्हावी म्हणून तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत म्हणून यासाठी सदैव प्रयत्न केला पाहिजे आणि आपली ही जी काही कर्म आहे हे चांगले कर्म तसंच ठेवायचं आहे. मध्येच कुणाची संगत वाईट माणसाची आली की आपण वाईट मार्गावर जायला बघतो, परंतु आपलं सम्यक आचरण सम्यक आजीव हे सम्यक व्यायामानच नीट होऊ शकतं आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या जवळ काय आहे काय नाही हे बघत असताना त्याच्यावर कंट्रोल करता आलं पाहिजे आणि ही काही वाईट कर्म आहे ही त्याच्यापासून अलिप्त व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याकडे सम्यक व्यायाम असला पाहिजे. त्यानंतर नाही सम्यक स्मृती. स्मृती मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजावून घेणं. आपलं चित्त धाऱ्यावर ठेवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. आपल्या ह्या चित्तामुळेच आपण एकाग्र होत नाहीये. मग आपलं मन धाऱ्यावरच नाही हो. आणि ह्या मनाची व्याख्या त्या अडाणी बहिणाबाई चौधरींनी पण सांगितलेलं आहे की मन वढाय वढाय. मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं ढोर निघत नाही, नाही हे मनाचं आहे. म्हणून मनाला चित्त ठेवायचं आहे, धाऱ्यावर ठेवायचं आहे. आता तुमच्या अर्ध्याच्या वर लोकांचं मन तुम्ही शरीरानं त्या मोबाईलच्या समोर बसलेलं आहे शरीरानं, पण मनानं बाई मी कुकर मध्ये हे लावलंय की हो काय लावलंय कुकर मध्ये. आता मला तर काय म्हणते कुणाच्या कुकर मध्ये काय आहे बटाटा खिचडी आहे का नाही. मग ते काय कामाचं आहे. एकाकडे शरीर एकीकडे मन एकीकडे आणि ह्याला जोपर्यंत तुम्ही एकाग्र करत नाही धारावर आणत नाही तोपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी हायर लेवलला जात नाही. आणि मग शेवटी आहे सम्यक समाधी. चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घ्यायचा आहे आणि ध्यानस्थ बसून आपलं जे काही चित्त आहे मन आहे हे वडाय होतोय त्याला एका जागी ध्यानस्थ ठेवून त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि ह्या सगळ्यात वरचा स्टेज आहे. कुठली 3 स्टेज वरचे आहेत बघा. कुठल्या 5व्या पासून वर जात जातो आपण म्हणजे हायर लेवलला जातो. सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. सम्यक समाधीमध्ये माणूस गेला की कुठलीच गोष्ट त्याच्या हातून गैर कळत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एकूणच या जैन धर्माचं नेमकं सार बौद्ध धर्माचं सार काय आहे की बुद्धांनी सांगितलं की मानवी बुद्धीच्या स्वतंत्र की मानवी
बुद्धी ही स्वतंत्र आहे. वर्ण याच्यावर काही तिचा संबंध नाहीये. हा आधारे मानली जाणारी काही विषमता आहे ती नाकारली. 4 वर्ण होते मी म्हणलं ना, हे सगळं त्या त्या काळातल्या कंडिशन नुसार सगळं झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये वर्ण व्यवस्था खूप स्ट्रॉंग होती आणि त्याच्यामुळं शूद्र आणि वैश्य यांना काही माणसातला दर्जा नव्हता. मग हे जे काही आहे माणूस आणि त्याला असणारी बुद्धी ह्याच्या जोरावर तो काही करू शकतो आणि तो स्वतंत्र आहे. म्हणून अशी काही जी वाईट ट्रीटमेंट त्या त्या धर्मामध्ये दिली जात होती ते सगळे लोक ह्या उपदेशानं जैन धर्म आणि बौद्ध धर्मामध्ये आले. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी धर्मात रूपांतर केलं आणि त्यांना हा धर्म सोपा वाटू लागला. कारण या धर्मामध्ये कर्मकांड नव्हतं, पुरोहित नव्हता, जन्म पुनर्जन्म अशा गोष्टी काही नव्हत्या. तर त्याच्यामुळं ह्या लोकांना हे धर्म सोपे वाटले. जन्मानं कोणी श्रेष्ठ नसतो किंवा कोणी कनिष्ठ नसतो, तर सगळं जे काही माणसाच्या आचरणावरून त्याची श्रेष्ठता आणि कनिष्ठता ही ठरत असते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिव करत असते. हे त्यांचे वचन विख्यात आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण स्वच्छंदीपणानं राहता आलं पाहिजे. स्वच्छंदी म्हणजे फेर म्हणजेच स्वतंत्र आणि आपण स्वतंत्र आहोत आणि आपले विचार आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मांडता आल्या पाहिजे. स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयी त्यांचे चिंतन महत्वाचे दर्शवतं. म्हणजे महत्व सांगितलंय. स्वातंत्र्य माणसाला किती महत्वाचं आहे, समता किती महत्वाची आहे या मूल्यावर त्यांनी फोकस केला. पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे. कारण त्या काळामध्ये अधिकार लुप्त होत चालत होता आणि त्याच्या कारणामुळं हा काळ नेमका कुठला आहे तो माहिती आहे का तुम्हाला? आता हा जो जैन धर्म आणि बौद्ध धर्म कुठला आहे तो तुम्हाला सांग, नेमका कुठला काळ आहे तो? कारण यांनी प्रत्येकाने असं सांगितलं की गुलामगिरीतून बाहेर काढलं, वर्ण व्यवस्थावर फोकस नाही केला, त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाला मान्यता दिली आणि स्त्रियांना फोकस केला. मग वैदिक धर्मामध्ये असं कुठेही स्त्रियाचा दर्जा घसरल्यासारखं, कारण वैदिक धर्मामध्ये राजा आणि राजाबरोबर त्याच्या यज्ञामध्ये ही जी काही राणी आहे ती दोघं मिळून यज्ञाला बसत होते, पूजा पाठ करत होते, हवन करत होते. ह्या काळामध्ये विदुषी स्त्रिया म्हणजे विद्वान स्त्रिया, लोकमुद्रा, गार्गी हे होऊन गेले, बरोबर की नाही? मग इथं तरी काही स्त्रियाचा दर्जा काही ढासळलेला दिसला नाही, बालविवाह दिसून येत नाही. मग स्त्रियांचा दर्जा कुठं ढासळला की बाबा रे, ह्या जैन आणि बौद्ध धर्मांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्याला आणि स्त्रियांच्या अस्तित्वाला प्राधान्य दिलं. हा काळ कुठे येतो माहितीये का? हा झाला वैदिक काळ. त्याच्या अगोदर सिंधू संस्कृती, सिंधू नंतर वैदिक संस्कृती, वैदिक नंतर उत्तर वैदिक काळ आला. त्यानंतर काय आला? उत्तर वैदिक काळ आला. आणि उत्तर वैदिक काळानंतर ना 18 स्मृती आल्या, म्हणजे स्मृती लिहिली गेल्या. त्याच्यामध्ये मनुस्मृती नावाचे एक होऊन गेलं, माहित आहे का तुम्हाला? मला माहित नाही. जे म्हणून लिहिलेलं आहे, हो सर. आहे का नाही? आणि हे होऊन गेलं. मग म्हणून इथं सांगितलं होतं की स्त्रीचा जन्म हा की स्त्री जन्मल्यानंतर ना ती आई बापावर अवलंबून असते. त्याच्यानंतर त्याचं अधिकार स्वातंत्र्याचा किंवा त्याच्या संरक्षणाचा भावावरती आहे. लग्न झाल्यानंतर नवऱ्यावरती आहे आणि मग मुलावरती आहे. म्हणजे ती सुरुवातीला पासून ते शेवटपर्यंत ती दुसऱ्यावरच अवलंबून आहे, है की नाही? आणि हे एवढं सगळं सांगितलं होतं. आणि परत काय झालं? 2 महान ग्रंथ, महान काव्य लिहिली गेली ह्याच्यानंतर. कोणती? 2 महाकाव्य. महाभारत. रामायण आणि रामायण आणि महाभारत. आता मी महाभारताच्या किंवा रामायणाच्या खोलात जात नाही. मला काही भांडणं आणायची नाही तुमच्याकडून. मला नाहीतर तिथूनच काहीतरी फेकून मारसाल मला. कुणामुळे झालं हे विचारणारच नाही. रामायण कुणामुळे झालं विचारणार नाही, महाभारत कुणामुळे झालं हे विचारणार नाही. तुम्हाला सगळं माहित आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये स्त्रियांचा दर्जा काय झाला होता? खालावलेला होता. आता हे जेवढे पोझिशन सांगितले मी तुम्हाला, त्या सगळ्या इथं दर्जा खालावलेले होते. जर महाभारताचं तर नाही, ते द्रौपदी होती बघा, कुणाचं ते चिरहरण झालं? चिरहरण कुणाचं झालं? द्रौपदीचं सर. हा, मग स्त्रीला त्या ठिकाणी सन्मान होता, त्याचा काहीतरी अस्तित्वाला काहीतरी स्वातंत्र्याला काहीतरी महत्व असलं असतं तर तिचं चिरहरण झालं असतं का? झालं असतं का? म्हणजे एवढंच नाही,
एवढंच नाही तर ते सोंगट्यांचा खेळ ज्याला आपण जुवा म्हणतो की नाही, त्या जुव्या हरल्यानंतर ना त्याच्या कुणाला दावावर लावलं होतं? स्त्रीला. म्हणजे स्त्रीचा दर्जा काय भयंकर दर्जा, घसरला का नाही घसरला? तिकडं रामायणमध्ये पण तेच आहे. पण मी कुठल्याही याच्या धर्मावरती किंवा याच्यावरती मी हल्ला करत नाही, लक्षात घ्या. मी फक्त सांगण्याचं काम करतो ना. तुम्हाला असं वाटू नये सर कसं काय बोलायला, बरं सर काय कळतं का नाही, असं काही नाही. मी फक्त तिथे पुढची सिच्युएशन आणि हा सगळा असा झालेला प्रॉब्लेम होता. म्हणून हे धर्मांनी, या धर्मातल्या लोकांना सत्य चांगले मार्गावर आणण्यासाठी धर्माचा प्रचार केला आणि त्या लोकांना आपल्या धर्मात घेऊन त्यांची आचरण बदलण्याचं काम केलं. आता इथं अस्तेय तिथं काही सांगितलं, चोरी करू नका, वेगळं वाईट वागू नका, दुःखाचं कारण सांगितलं. हे सगळं तेच होतं ना हो, हे सगळं तेच होतं का नाही? मग या सगळ्या गोष्टींना बदलण्यासाठी त्यांनी उपदेश केला आणि या उपदेशातून लोकांना जे काही कर्मकांड करत होते त्याच्यातून बदली करून त्या लोकांना इकडे सगळं आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता याच्यानंतर आला तो म्हणजे ज्यू धर्म. ज्यू आता हा ज्यू जो धर्म आहे हा सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावे. बघा, हे ज्यू धर्माचे लोक कुठे आलेले असावे? पहिल्या ते 3ऱ्या शतकामध्ये केरळमधील कोचीन. कारण हे इसवी सन सुरुवात झाले आणि गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे इसवी सन पूर्व मध्ये, इसवी सन कधी पूर्व मध्ये, आणि ह्या कधी आलाय? इसवी सनाच्या नंतर, बरोबर का? आणि हे धर्माला, या धर्मालाच यहुदी धर्म असेही म्हटलं जातं. ज्यू धर्माला काय म्हटलं जातं? यहुदी धर्म असेही म्हटलं जातं. आणि म्हणणं यांचं एकच होतं की देव एकच आहे. या ज्या देवाबद्दल जी भांडणं चालत होती, हा माझा देव आहे, हे देव आहे, तो अमुक देव आहे, तमुक देव आहे, हे देवाची जी काही कन्सेप्ट होती, इथं एकच देव आहे ही कन्सेप्ट सांगितली असं ज्यू धर्मीय मानतात. आणि ज्यू धर्माच्या शिकवणीमध्ये न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणावर भर दिलेला होता. एवढ्या सगळ्या गोष्टीला त्यांनी भर दिला. मग यांच्यामध्ये आर्य सत्य किंवा अष्टांग मार्ग असा काही पार्क नाही, पण त्याच्यामध्ये त्यांनी एवढ्या सगळ्या शिकवणीमध्ये त्यांनी दिली की न्याय करायचा, वेगवेगळा न्याय व्यवस्थित द्यायचा, चुकीच्या बाजूने न्याय देऊ नये, नेहमी सत्य बोलावं, शांतीनं राहावं, इतरांवरती प्रेम करावं, प्राण्यावर प्रेम करा, माणसावर प्रेम करा, करुणा करा, विनम्रतेनं राहा, दान करा, चांगल्या गोष्टींचं, चांगल्या आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचं चांगलं बोला, स्वाभिमानानं राहा, या सगळ्या गुणावर त्यांनी भर दिला होता. आणि हे ज्यू लोक ज्या ठिकाणी प्रार्थना करतात त्या प्रार्थना स्थळाला काय सिनागॉग असे म्हणतात. सिनागॉग असे म्हणतात. हे झालं त्यांचा हा सिनागॉग जो तुम्हाला दिसतोय चर्च सारखाच. आता ह्याच्या नंतर आला तो म्हणजे ख्रिस्त धर्म, ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि ते पूर्णपणे जगभर पसरला. हे काही एका भारतापुरतं किंवा इकडे असं नाही, तर हा जो ख्रिश्चन धर्म आहे तो जगभर पसरला. आणि येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात हे पण केरळमध्ये आलेले होते. हे कुठे आले होते? केरळमध्ये. आणि त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पलयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. कशाची स्थापना केली? चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार, त्यांच्या पण याच्यानुसार देव एकच आहे. तिथून कन्सेप्ट चेंज होत गेल्या. बघा, इसवी सन पूर्व जे काही अनैतिक होतं, अस्तेय होतं, दुःख होतं, याच्यावर फोकस होता. परंतु इसवी सनानंतर देव एकच आहे. कारण प्रत्येकाचे देव वेगवेगळे, ते अमुक होतं, तमुक होतं. हा सगळा देव एकच आहे आणि तो सर्वांसाठी प्रेमळ पिता आहे, तो सर्व शक्तिमान आहे असं सांगून येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातींच्या उद्धारासाठी, त्यांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आलेला आहे असं मानलं जातं. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. प्रत्येकाने, आम्ही भारताचे लोक, आपण प्रार्थना घेतो का नाही, आपण संविधान म्हणतो, त्यांना आपण प्रतिज्ञा पण म्हणतो.
आम्ही भारताचे लोक, सारे भारतीय, आहे की नाही? हे सगळे जे म्हणतो हे आपण सगळे जण बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केलंच पाहिजे. एवढंच नाही तर अगदी शत्रूवर देखील आपण प्रेम केलं पाहिजे. ते आपल्यानं होत नाही, मान्य आहे, ते आपल्यानं होत नाही. आपण आपल्या जवळच्या लोकांवर नीट प्रेम करत नाही, शत्रूवर कधी करावं? बरोबर आहे का नाही? आपल्यानं हे जमणार आहे का? हे जर नो, आपण चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे. चुकलेल्यांना आपण कधीच क्षमा केलेली नाहीये, पण हे जे करतो तोच करा. हेच ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलंय हो. शत्रूवर प्रेम करा, सर्वांवर प्रेम करा, इतरांवर प्रेम करा, चुकलेल्याला क्षमा करा आणि मग पुढे सरका. आणि हेच बायबल हा ख्रिश्चन धर्मांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्मांच्या किंवा ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना स्थळाला चर्च म्हणतात, आहे की नाही? हे पण एक मार्गाचा प्रश्न आहे. आता त्याच्यानंतर आला तो म्हणजे इस्लाम धर्म. हा एक्केश्वर मानणारा धर्म आहे. एक्केश्वर म्हणजे एकच, अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश, जो ईश्वर आहे, भगवान आहे, जो अल्लाह आहे, त्यांचा संदेश पैगंबरामार्फत कुराण, पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दामध्ये शांती आहे. इस्लाम या धर्मामध्ये शांती आहे. आणि काय झालं की या इस्लाम धर्माचा जे काही अर्थ आहे किंवा इस्लाम धर्माच्या बाबतीमध्ये लोकांची जी काही मतं आहेत ती थोडी वेगळी असल्या कारणामुळं, आता बघा, इस्लाम धर्माचं महत्वाचं ध्येय काय असेल बरोबर? काय असेल धर्म? काय असेल उद्दिष्ट, ध्येय काय असेल या धर्माचा? शांती असणे, हर तरफ अमन बनाए रखना, अमन और शांति बनाए रखना, अमन और शांती बनाए रखना. आता सगळ्यांना असं वाटतं की मुस्लिम धर्माचं एकच ध्येय आहे, धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं. तर हे नाही आहे. इस्लाम धर्माचा सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणे. ज्ञान, नॉलेज, जे माहित नाहीये ते लोकांपर्यंत पुरवणं, पोहोचवणं, हा इस्लाम धर्माचा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला त्यांचं ध्येय आहे. आणि म्हणूनच शांती, अमन और चैन या सगळ्याच ह्याच्यामध्ये या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तो परम दयाळू आहे, असं इस्लाम धर्मामध्ये सांगितलेलं आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणं हाच आहे आणि असे मानले जाते. मनुष्यानं आयुष्यामध्ये कसं वागावं याचे मार्गदर्शन पवित्र कुराणमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना भारत आणि अरबस्तान यांच्यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये, बघा, इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये अरबस्तानामध्ये इस्लाम धर्माचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यामार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले आणि इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मस्जिद असे म्हणतात. आता ज्या पद्धतीनं वैदिक काळामध्ये किंवा उत्तर वैदिक काळामध्ये जी काही कर्मकांडता, अराजकता मांडलेली होती तशीच अरबस्थानामध्ये माजलेली होती. लोकांना चांगलं वाईट याची काही कल्पनाच नव्हती. खुलेआम काही केलं जात होतं, चोऱ्या केल्या जात होत्या, महिलांवरती अन्याय अत्याचार केले जात होते आणि विवाह ही संकल्पना तिथं माहीतच नव्हती. विवाह असतो किंवा विवाह करायचा असतो ही संकल्पनाच माहीत नव्हती. अशा वाईट चालीरीतीच्या वरती मात करण्यासाठी आणि तिथल्या लोकांना अमन, चैन और शांती आणि महत्वाचं म्हणजे लोकांना नॉलेज देण्यासाठी या धर्माचा उदय आणि विकास झाला. आणि जसजसं लोकांना हा इस्लाम धर्म आवडायला लागला तसं लोकांचा धर्माचा प्रसार आणि प्रचार वाढत गेला. यानंतर नाही पारसी धर्म. पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. आता लक्षात घ्या मी काय सांगतो इथं. सोपा प्रश्न इथे विचारला जात नाही. आपल्याला सर्वसाधारणपणे वैदिक धर्म माहित आहे, जैन धर्म माहित आहे, बौद्ध धर्म माहित आहे, इस्लाम धर्म माहित आहे, बरोबर. आपल्याला प्रॉब्लेम कुठे येतो? हे ज्यू धर्म, पारसी धर्मामध्ये येतो.
आणि पारसी धर्मामधली ही काही जी ग्रंथ आहेत, त्यांच्या जे काही पवित्र धर्मस्थळ आहेत, ही आपल्या लक्षात राहत नाहीयेत. आणि राहत नाहीये त्यांच्याही लक्षात येतं, म्हणून प्रश्न यांच्यावरच विचारला जातो. आलं का लक्षात मी काय म्हणतोय? म्हणून तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की या धर्मामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आल्या पाहिजे. बरोबर? पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? अवेस्ता. अवेस्ता. मग तुम्हाला बोर व्हायला लागले का? कळे ना, समजे ना, डोक्यावरून चालले का? नाही सर, समजायला समजायला सर. मला असं जाणून यायला लागलं की तुम्हाला बोर व्हायला लागलंय. नाही हो सर, अजिबात नाही, खरंच नाही. कारण जिथं 35 विद्यार्थी होते तिथं 28 झाले. याचा अर्थ सगळ्यांना बोर व्हायला असं वाटायला लागलंय. ज्यांना बोर झाले त्यांनी नाही व्यक्त सर. झाले सर. आम्हाला बोर होत हो नाही सर, आम्हाला अजिबात बोर नाही होत आहे हा, सर. हे चांगलं आहे बाई. ज्यांना बोर होते ते जातील, आम्हाला काय बोर होत नाही सर. तुम्ही चालू द्या आपलं. ज्यांचं मॅथ्स आहे ते जात असतील सर बहुतेक, ज्यांचं समाजशास्त्र आहे ते असतील. नाही नाही, आम्ही पण आहोत. मॅथ्स असलेले पण आहोत. छान, ठीक आहे. असो, पुढे अजून चालूयात आपण. हा धर्म शेवटचा धर्म आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला थांबायचं. लक्षात घ्या, टेन्शन घेऊ नका. एवढं पण धर्म आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार अवघड नाहीये. जेवढं मला असं वाटतं की काही लोकांनी इंटरेस्ट घेतलाय, त्यांना अजून ऐकावंसं वाटायला लागलंय. जे ज्या आपल्याला इथं कुणावर जबरदस्ती नाहीये की तुम्ही ऐकावं, ऐकून घ्यावं, असं काही नाहीये. आपल्याला इथं गर्दी नको आहे. दर्दी पाहिजे, गर्दी नको, दर्दी हवे. आणि दर्दीच माणसं जिंकणार आहेत. CTT TET तेच लोक पास होतील जे इथं प्रामाणिकपणे काम करतील. या सर नो? हा, आपल्याला गर्दी अजिबात नको आहे. बरोबर आहे का नाही? दर्दी माणसं पाहिजे, दर्दी. आता पुढचं आता यांचं काय सांगितलं? पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता. आता ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्यातील भाषेमध्ये थोडं साम्य आहे. पारसी लोकांचं बघा, अवेस्ता आणि ऋग्वेद. प्रश्न कसा येऊ शकतो बघा, की पारसी धर्मामधील जे अवेस्ता हे ग्रंथ आहे, याची तुलना कुठल्या वेदाशी किंवा कुठल्या धर्मातील ग्रंथाशी केलेली आहे, असा प्रश्न येतो. काय उत्तर तुमचं? ऋग्वेद. संस्कृतीतील ऋग्वेद वैदिक धर्मातील ऋग्वेद या वेदाची तुलना केलेली आहे. पारसी हे जे लोक आहेत का नाही, हे लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना तर पाणी घ्या थोडस. सॉरी, पाणी घेऊन येतो मी. एकच मिनिट. माझ्याजवळ पाणी नाहीये. एकच मिनिट. हो सर, घेऊन या. मी काय ठरवलं होतं, एवढं पारसी धर्म शिकवावा आणि मग पाणी प्यायला जावं, परंतु मध्येच खूप त्रास झाल्यामुळे आपण घेतो पाणी. आलं लक्षात? हे फार्स लोक किंवा फार्स नावाच्या प्रांतातून हे भारतात आले, म्हणून यांना पारसी या नावानं ओळखलं जातं. हे पारसी लोक सर्वप्रथम गुजरातमध्ये आले. कुठे आले? गुजरातमध्ये. बाकीचे जो 2 धर्म आहेत ते कुठे आले? केरळमध्ये आले. बरोबर? ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म केरळमध्ये आला, तर पारसी हा धर्म पहिला कुठे आला? गुजरातमध्ये आला. हा इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये आलेले असावेत, असं काहींचं मत आहे. झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक होते. हे कसले? पारसी धर्माचे संस्थापक होते. असे अवघडच नावं विचारली जाणार आहेत बघा. त्याच्यामुळे तुम्हाला ही नावं थोडी पाठ असली पाहिजे किंवा याला लिहून मस्तपैकी कलर करून तुमच्या
डोळ्यासमोर सारखं दिसतील अशा ठिकाणी याला तुम्ही ठेवावं. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवांचा उल्लेख केला जातो. अहुर मज्द, आता हे नाव देवांचं आहे, त्याचा उल्लेख केला जातो. पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना खूप खूप असं महत्व आहे, अत्यंत महत्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. बघा, यांची पूजा किंवा धर्मस्थळाला काय म्हणतात असा प्रश्न येईल. काय म्हणतात देवळांना? अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती हे तीन प्रमुख आचरण तत्व हा पारसी विचारसरणीचा गाभा आहे. पारसी विचारसरणीचा काय गाभा आहे. आणि ही त्यांची अग्यारी आहे. बघा, हे मंदिर आहे त्यांचं, बघितलं, हे मंदिर म्हणजेच त्यांचं अग्यारी कुठल्या लोकांचं आहे? पारशी लोक. आता मी चित्र दाखवतो ते कशा कशाचे सांगा. इथं दिसणारं चित्र कशाचं आहे? ख्रिश्चन धर्माचं, ख्रिश्चन धर्माचं. मुस्लिम धर्माचं, सिनेओन हे ज्यू लोकांचं, ज्यू धर्म. हा. धर्माचं, बौद्ध धर्माचं. गौतम बुद्ध बोधी वृक्षाखाली. या प्रश्नाचं उत्तर सांगा भाऊ. अहिंसेला आणि ब्रह्मचर्य आणि त्रिरत्ने, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. आता आपण थोडं बोलणार आहोत जनपदे आणि महाजनपद. हा जर भाग कळला आपल्याला की संपलं, आपण ओके झालं म्हणून समजायचं. हे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये घडलेलं आहे. इसवी सन पूर्व 6वे शतक म्हणजे हे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या पूर्वीचं आहे. आणि हे असतानाच गौतम बुद्ध आणि महावीरांचा जन्म झाला आणि हे इथं झालं. आता जी मग काही वैशाली म्हणा, कुरुक्षेत्र म्हणा, अशा काही गोष्टींची नावं अलीकडे तुमच्या बघण्यामध्ये, तर ती ह्याच महाजनपदामध्ये होतं. हे महाजनपद अस्तित्वात होती बरं का, असं काही नाहीये. आता इथं तुम्हाला कोणकोणती दिसतेत बघा, काय काय दिसतंय तुम्ही सांगा. तुमच्या ह्याच्यातून तुम्ही सांगा. बारकं छोटं करतो आणि तुम्ही झूम करून बघा आणि इथल्या 16 महाजनपदांची नावं तुम्ही सांगा. 16 महाजनपदांची नावं बघून सांगा. मत्स्य, चेदी, वृक्ष, अंग, अवंती, कोसल, काशी, पांचाल, अवंती, मगध, कुरु, वत्सल, शूरसेन, पांचाल, कोसल, मल्ल, वृज्जी, अंग, अशोक, अवंती, शिवसेन. कुणीतरी एकानेच वाचतं का? एकाने. मत्स्य, हा, शूरसेन, पांचाल, कासल, कोसल, मल्ल, वृज्ज, अंग, काशी, मगध, वत्स, चेंदी, अवंती. हा, ही 16 महाजनपद आहेत. आणि ह्या 16 महाजनपद, जनपद आणि महाजनपद हे लोकांनीच चालवलेलं त्यांचं राज्य आहे. आणि त्याच्यातून हे जी काही 16 महाजनपद अस्तित्वात आली. आता जनपद आणि महाजनपद ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. मग जनपद म्हणजे काय, महाजनपद म्हणजे काय, आणि याच्यामध्ये महत्वाचे कुठले एक साम्राज्य होतं, कुठलं जनपद महत्वाचं होतं, त्याचा उदय आणि विकास कसा कसा होत गेला ते आपण बघणार आहोत. ओके. आता तत्पूर्वी प्रश्न कसा येतो बघा, डिस्प्लेला प्रश्न कसा येऊ शकतो. तर कुरु हे जे काही क्षेत्र आहे हे सध्याच्या 16 महाजनपदापैकी एक महाजनपद असणारं कुरु हे क्षेत्र सध्याच्या कोणत्या भागात आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? दिल्ली सर.
दिल्ली. जोराने येऊ द्या उत्तर जरा. दिल्ली सर दिल्ली. हा. मग हेच आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्रश्न असा विचारला जातो. आता हे तुम्हाला इथं दिल्ली दिसलं म्हणून तुम्ही सांगितलं. माहित होतं का तुम्हाला? दिसलं म्हणून नाही. सांगितलं. नाही सर. सर थोड़ा हिंदी में बोलो ना. का हुआ? कोण आहे ओप्पो कोणाचा आहे? ओप्पो गेला बघा. आता बघा. सर महाजनपद को उर्दू में क्या बोलेंगे सर? महाजनपद को उर्दू में क्या बोलेंगे? आता महाजनपदाला उर्दू मध्ये काय म्हणते ते बघावं लागेल मला पण माहित नाही हो. बघावं लागेल. ओके ओके बघून सांगतो. नहीं तो गूगल को पूछो, ट्रांसलेट करो 16 महाजनपद इन उर्दू. हाँ हाँ सर ठीक है. हा. आता बघा, हे जे काय आपले 16 महाजनपद आहे, या 16 महाजनपदापैकी प्रत्येकाचा विस्तार आणि तो हे कसा झाला, त्यातला राजा कोणता होता, आता त्यांची प्रचलित भाषा कोणती होती, धर्म कोणता होता, कोणकोणते होते आणि ते सध्या कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत हे आपल्याला बघायचं आहे. बरोबर. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, वैदिक कालीन मगध राज्य. आता बघा, मगधचे पहिले, मगध आताच नाही बघायचं आपल्याला. महाजनपद बघायचं. कुठे गेलं हे महाजनपद? वज्जी. हा, हे बघा, दिसलं का? ओके. काय दिसतंय? महाजनपद राजधानी वर्तमान नाम. बरोबर. महाजनपद, त्या महाजनपदाची राजधानी आणि वर्तमान मध्ये त्याचं नाव किंवा कुठल्या भागामध्ये आहे ते. बरोबर. आता काशी एक महाजनपद होतं, त्याची राजधानी वाराणसी होती आणि ते वर्तमान कुठं आहे? वाराणसी मध्येच आहे. कोसल, त्या कोसलची राजधानी होती श्रावस्ती, जे सध्याचं अयोध्या आहे. पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये आहे. अंग, याची राजधानी चंपा. आता म्हणताल सर तुम्ही हे कसली नावं काढली थोडकून. नाही, तुम्ही जर महाभारत रामायण जर बघितलं असेल तर महाभारतामध्ये हेच होते ना सगळे. कुरु, पांचाल, काशी. हा, मग ह्याच्यावरूनच लक्षात येतं की रामायण महाभारत घडला होता. हे काय असं काही अंदाजे कोणी सांगितलं नाही, काय नाही, हे घडलंच होतं. आता बघा, मगधची राजधानी गिरिवज्र, आणि जी सध्या पटना गयामध्ये आहे. आणि मगधची राजधानी बदलत गेली बरं का, कारण त्याचा राज्याचा विस्तार होत गेला, ते बदलत गेलं. त्यानंतर नाही वज्जी. आता वज्जीचं मिथिला किंवा वैशाली, आणि हे सध्याच्या वैशाली याच्यामध्ये आहे. मल्ल, कुशीनगर, पावा वैशाली के दक्षिण में ये स्थित आहे. चेदी, सुक्ती मिट्टी, बुंदेलखंड का पूर्वी राज्य, बुंदेलखंड त्याच्यामधला पूर्वी भाग. वत्स, कौशांबी, इलाहाबाद के पास. कुरु, इंद्रप्रस्थ, दिल्ली मेरठ के पास. पांचाल, अहिछत्र, कांपिल्य, रुहेलखंड. मत्स्य, विराटनगर, जयपुर, अलवर, भरतपुर. सुरसेन, मथुरा. अश्मक, पैठन, महाराष्ट्र में पैठन के पास. अवंती, उज्जैनी किंवा महिष्मती. आता आलं का हे जवळचं नाव तुमच्या? उज्जैन, महिष्मती, सरकार आहे की नाही? मेरी महिष्मती, मेरी दासी. काय नाव त्या माझ्या पिक्चरचं नाव सांगा बघू. महिष्मती, बाहुबली. आलं का? हे पिक्चर तिथूनच निघालेलं आहे. ही काही स्टोरी अंदाजून केलेली नाहीये. त्याला परत मीठ मसाला लावला ती गोष्ट वेगळी, पण थोडा तो पूर्वी भाग असणारच आहे. त्यानंतर नाही गांधार, तक्षशिला राजधानी,
काबूल व रावलपिंडी के बीच, काबूल म्हणजे गेलं पाकिस्तानमध्ये, कंबोज, लाजपूर, काश्मीर का पूंछ क्षेत्र, हे गेलं वरच्या टोकाला. लक्षात आलं का? आता तुम्ही म्हणताल सर एवढी 16 कशी लक्षात ठेवायची आणि कसं काय करायचं आणि काय करायचं, हे वाचून घ्या एकदा. आणि ह्यातले महत्वाचेच आहेत, बाकीचे कोणाला बघायचं नाही. महत्वाचं कोण आहे मग? महत्वाचे कोण आहेत? तर महत्वाचे हे बघा 4 आहेत. कुठले? एक आहे कोसल, दुसरा आहे वत्स, अवंती आणि मगध. यांनाच लक्षात ठेवायचं. कळ्या का? कुछ कळ्या? हो कळ्या सर कळ्या बुंदीच्या कळ्या नव्ह. कळलं सर, कळलं. हा, आता बघा, ही महाजनपद म्हणजे नेमकं काय बघू आता, आणि जनपद म्हणजे पण काय बघू, आणि मग ती 4 महत्वाची गोष्टीकडे वळूयात आपण. बघा, सगळ्यांना समजतंय, आपण 7 वाजता सगळे एकत्र आलो, बरोबर आहे की नाही? आणि 7 वाजता एकत्र आल्यानंतर हो सर. जवळजवळ 1.5 तास कसा झाला कळलं नाही. आपण 5-6 धर्मामध्ये गुरफटले गेलो आणि 5-6 धर्माने जवळजवळ 1.5 तास घेतला. आपण 7 वाजता एकत्र आलो. आता सध्या नाव घड्याळामध्ये 8:31 झालेली आहे. कळलं का आपल्याला? नाही कळलं. ज्यांनी नाही सर. इतिहासाला असं ध्यानस्थ घेऊन जे बघत राहिले, ज्यांनी हे मन लावून ऐकत राहिले, त्यांच्यासाठी वेळ कसा गेला माहित नाहीये. पण जे लोकांनी कधीच त्यांना इतिहास आवडला नाही, कधीच त्यांना हे इतिहासामध्ये रुची नव्हती, असे लोक टिकलेले पण नाहीयेत. म्हणून कधीही इतिहास अभ्यासत असताना, वाचत असताना एकाग्रता खूप महत्वाची आहे. आणि तुमचं अवधान केंद्रित झालं की ऑटोमॅटिक न आवडणारा इतिहास सुद्धा तुम्हाला आवडायला लागतो. बरोबर? येस सर. अगदी सर, बरोबर. आता आपण बघणार आहोत महाजनपद म्हणजे नेमकं काय आणि जनपद म्हणजे काय. आता नुकतं काय झालं होतं, वैदिक संस्कृती, उत्तर वैदिक काळ, हा काळ होऊन गेला. काही राजे राजवाडे हे असे होते. मग आता ह्या जे काही राजे वगैरे भाग असा सगळा आला, मग ही जी काही थोडी थोडी लोक होती, कारण थोडे थोडे भाग पडले, राजाने आपले जेवढं काही हिश्श्यामध्ये आहे किंवा जेवढी की भूमी आपण संपादन केलेली आहे, हा सगळा भाग, म्हणजे काय झालं बघा, आता हा सगळा भाग म्हणजे आता परत एकदा माघारी येतो. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा जो काळखंड आहे, हा काळखंड वैदिकेतर म्हणजेच उत्तर वैदिक काळाचा आहे, की ज्याच्यामध्ये असं अरण्यात जाऊन अरण्यके लिहिली आहे की नाही, बघितले की नाही आपण, गुरुजवळ बसून उपनिषद लिहिली, आणि मग हे जे काही तुमची 18 स्मृती लिहिल्या गेल्या, त्याच्यामधली सगळ्यात गाजलेली स्मृती म्हणजे मनुस्मृती, ठीक आहे. ही अशी ती ज्या काळामध्ये होती त्या काळातला हा भाग थोडाफार येतो. या काळामध्ये जनपद अस्तित्वात आली. आता ही जनपद म्हणजे काय? ही एक छोटी छोटी राज्य होती आणि भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या, म्हणजेच आता जे काही अफगाणिस्तान पासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिसा पर्यंतचा जो काही प्रदेश आहे आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपद पसरलेली होती. आता हे तुमच्या समोर दिसत आहे बघा, इथं पासून ते इथंपर्यंत हे सगळं हा जो कंबोज आहे, हा जो कंबोज आहे, गांधार, इथं पासून ते असं मस्तपैकी ह्या अश्मक पर्यंत असा हा भाग महाजनपदांचा होता. कशाचा होता? महाजनपद होती. आणि ही महाजनपद, काही जनपद, काही महाजनपद, हे गांधार, कंबोज, कुरु, है की नाही, मत्स्य, शूरसेन, पांचाल, कोसल, मल्य, वजी, अंग, मगध, काशी, वत्स, चेदी, अवंती आणि अश्मक अशी ही 16 जनपद आपल्याला पाहावयास मिळतात. आणि या जनपदांकडून आपल्याला ही जी काही पसरलेली होती, ही आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदानं व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावं अजूनही आढळतात. हे काय असं काय नाही की बाबा याचा आमच्याकडे लिखित पुरावा आहे. बघा,
इतिहासामध्ये लिखित पुरावा आहे, भौतिक पुरावा सुद्धा आहे. भौतिक पुरावा म्हणजे अजून त्या ठिकाणी तुम्ही जर भेट दिली तर त्या काळातले काही वस्तू हे तुम्हाला दिसायला मिळतात. त्या काळामध्ये महत्वाची लोक पण होती. एक चरक नावाचा माणूस होता. तो कोण होता मी तुम्हाला पुढे सांगेल. मग अशा लोकांनी लिहिलेली चरक संहिता पण आहे. मग ती कोणती आहे, ती कुठल्या काळातली, ती या काळातली आहे. म्हणजे एक अंदाजपंच दाखवदर्शन नाही, इतिहासामध्ये पुरावे लागतात, लिखित भौतिक पुरावे आहेत, त्याचबरोबर मौखिक पुरावे सुद्धा आहेत जे रूढी परंपरेने चालत आलेली आहेत. म्हणून या धर्माच्या संदर्भामध्ये किंवा या जे काही महाजनपद आहेत यांच्या संदर्भामध्ये संस्कृत, पाली आणि अर्धमागधी भाषेमध्ये आपल्याला या जनपदाची माहिती मिळते. काही ग्रीक इतिहासकार जे होऊन गेले त्यांच्या लेखणीमध्ये सुद्धा यांची माहिती मिळून जातात, जी काही प्रवास वर्णन झाली ना. आणि याच्यातली काही जी काही जनपद होती, जनपदामध्ये राजेशाही होती, म्हणजे काही मध्ये मात्र गणराज्य होते. जनपदामधील श्रेष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे आणि परिषदेचे सदस्य एकत्रपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असे. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संथागार असे म्हणतात. प्रश्न उलटा येऊ शकतो, संथागार कशास म्हणतात? तर ही जी काही गणपरिषद, ही गणपरिषदेचे सदस्य एकत्र येऊन जिथं राज्यकारभारासंदर्भी निर्णय घेत होते त्या सभागृहास संथागाराचे म्हणतात. गौतम बुद्ध शाल्क गणराज्यातील होते, शाल्क आहे की नाही. आणि प्रत्येक जनपदाची स्वतंत्र अशी नाणी सुद्धा होती. नाणी म्हणजे आपली नाणी नव, पैसे. दिसतंय आता. ही जी काही होते ही महाजनपद होते. कोसल, वत्स्य, अवंती आणि मगध. पहिले बघूया कोसल. आता हे कोसल जे जनपद आहे हे महाजनपद होत. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. कोसल कुठे दिसतंय का इथं? कोसल दिसतंय का? हो सर, कोसल दिसतंय. कोसळलेला. कोसल म्हणजे आता बघा, आपण लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणून तुम्हाला तिथे ट्रिक देतोय मी. कोसल म्हणजे कोसळलेला. कुठनं कोसळला? हिमालयाच्या पायथ्यावर कोसळला हिमालय आहे का नाही. आणि हा कोसळलेला कोसल म्हणजेच कुठं आहे बघा, याचा विस्तार नेपाळ. हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता. बरोबर. आता बघा इथं महत्वाची नाव आहेत बघा. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगर प्रसिद्ध होती. श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगर प्रसिद्ध होती. श्रावस्ती हे कोशल महाजनपदाची राजधानी होती. आणि गौतम बुद्ध जे होते का नाही आपले, त्यांनी श्रावस्ती मधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते. आणि सारखं त्यांचं या महाजनपदाशी सारखं येणं जाणं त्यांचं राहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो कोसलचा राजा होता, आता हे राजाचं लय मोठं संबंध आहे. ह्या कोसलचा जो राजा आहे प्रेसनजित, हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. समकालीन म्हणजे त्या इसवी सन मध्ये. हा त्या सणामध्ये समकालीन म्हणजे त्या कालावधीमध्ये अस्तित्वात असणारा हा कोसलचा राजा प्रेसनजित, हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांचा समकालीन होता. कोसलचे राज्य नंतरनं मगधमध्ये विलीन झाले. आता यांचा इतिहास खूप मोठा आहे. आता तो इतिहास बघायची इथं काही गरज नाहीये. ह्या प्रत्येक राज्याचा इतका मोठा इतिहास आहे की ह्या प्रत्येकाचा 3-3 तासाचा एक पिक्चर तयार होऊ शकतो. जसं की ते महिष्मती साम्राज्याचं झालं बघा. किसने किसको मारा? कटप्पा ने सुटप्पा को क्यों मारा? है की नाही? कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? हाँ हाँ. आता काहे मारा आपले को, काय को बघणे का? आपण नाही बघणे का? आपण खाली क्या बघणे का? महाजनपद बघणे का? है की नाही? आणि हे सगळी महाजनपद 3-3 तासात एक पिक्चर होऊ शकतो, एवढे मोठे स्टोरीचे आहे. पण आपल्याला ते स्टोरी देणे घेणं काय का
नहीं, अपन को क्या देखना है, खाली एग्जाम में क्या आएगा, किस तरह से आएगा, उसी को देखना है। समझ में आया? आई गवत? समझ में आया गवत की नहीं? गवत नहीं, आहे सर, आई सर, हाँ, आई समजलं. गवत आई। आलं सर. हाँ, आया आया. आया आया, नल को पाणी आया क्या? छान. आता हे जे काही वत्स आहे, आता हे वत्स आहे. दुसरं, हे वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात चाललेला होता. आता इथं तुम्हाला दाखवू का वत्स कुठं आहे? चला दाखवा मला, कोण दाखवतं इथं वत्स? केलं बघा गोल कोणीतरी, म्हणजे कोणाला सापडलं नाही अजून. वा, चेदीच्या शेजारी आहे, काशीबाईच्या लागून, मगदाला लागून. बाबा काय गोल गोल केले हो, सगळ्या चकल्या इथंच पडल्या का काय? अगं मोठी चकली आली बघा. वा वा वा, छान. दिवाळीच्या चकल्या करून तुम्हाला चकल्या काढायची सवय झाली. उठा उठा, मोती साबणानं आंघोळ करायची वेळ झाली, आहे की नाही? हा, आता हे जे काही वत्स आहे, हे वत्स अलाहाबादच्या आसपासचा प्रदेश आहे, बरोबर. आता कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कोशांबी हे नगर होय, आणि हे नगर कुठलं आहे? कोशांबी हे पूर्णपणे वत्स मधलं आहे, बरोबर. हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र आहे. प्रश्न कसा येऊ शकतो बघा, 16 महाजनपदापैकी वत्समधील महत्वाचे व्यापारी केंद्र असणाऱ्या शहराचे नाव कोणते? तर कोसम. शांती. कोसम, कोशांबी. ओके. कौशांबी. हा, कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापारी बघा, कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापारी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. या लोकांनी काय बांधून दिलं? 3 विहार बांधून दिलं गौतम बुद्धांसाठी. राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता बघा. म्हणजे मग आपण बघितलं, आपण कौशलचा राजा प्रसेनजित, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध आणि हा उदयन राजा, हे सगळे काय झाले? मग समकालीन झाले. राजा उदयन नंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. हे कोणी घेतलं? हा, आणि हे 4 महत्वाचे काय आहेत बघा, की यांचा तोडा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्याशी थोडा संबंध येतो. म्हणून ही महाजनपद खूप महत्वाची आणि ती इथं हायलाइट केलेली आहे. आता बघतोय आपण अवंती. अवंती मध्य प्रदेश मधील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होतं. उज्जैनी म्हणजे उज्जैन हे नगर ही त्यांची राजधानी होती. उज्जैन कशाची? अवंतीची, बरोबर. आता उज्जैन बघायचं का कुठे आहे? अवंती कुठे आहे बघायचं. चला, अवंती कुठे आहे दाखवा. खाली खाली. हा, हे झालं अवंती. छान, सगळ्यांनी दाखवलं, गोल गोल केले. अवंती चेदीला लागून आहे, बरोबर, जे नर्मदा नदीच्या काठ्याशी आहे, बरोबर का? नर्मदा नदी आहे की नाही शेवटी हिच्या? हा, छान. अवंती कळलं कुठं आहे तुम्हाला? अवंती कुठल्याही मुलीचं नाव नाही, पहिली गोष्ट. ते मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामधील अवंती हे प्राचीन महाजनपद. उज्जैन त्याची राजधानी. उज्जैन हे एक महत्वाचं व्यापारी केंद्र होतं. म्हणजे बघा, अवंती मधलं महत्वाचं व्यापारी केंद्र उज्जैनी, आणि वत्स मधलं महत्वाचं व्यापारी केंद्र शांबी. हा, आणि कौशांबी. वत्स मधला महत्वाचा राजा कोण होता? वत्स मधला महत्वाचा राजा. उदयन. आणि राजा उदयन. कोसल मधला प्रसेनजित. प्रसेनजित. आता इथलं जो आहे बघा, अवंती मधला महत्वाचा राजा कोण होतो बघा? अवंतीचा राजा प्रद्योत. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. म्हणजे इथे जेवढे राज्य आहेत ते सगळे समकालीन आहेत. प्रसेनजित असू दे, उदयन असू दे किंवा प्रद्योत असू दे, हे सगळे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांचे समकालीन होते. अवंतीचा राजा नंदीवर्धन
याच्या कारकिर्दीत अवंती साम्राज्य मगध साम्राज्यात विलीन झालं. बघा, अवंतीचा राजा नंदीवर्धन यांच्या कारकिर्दीत अवंती मगध राज्यात विलीन झालं. म्हणजे मगधवाल्यांनी त्याच्यावर विजय मिळवून तो आपल्या राज्यात नेऊन जोडला. आता सगळ्यात महत्वाचं महाजनपद म्हणजे मगध, जे पुढं याचा मोठा विस्तार झाला आणि याचा विस्तार करण्यामागे लय महत्वाचा आहे. आणि इथं विस्तार होताना पण कसं झालं माहित आहे का, की ज्या राज्याच्या ह्याच्याखाली छत्राखाली जो सेनापती होता त्या सेनापतीनं त्यांच्या राजाचा वध केला आणि नवीन राज्याची नीव घातली. नीव म्हणजेच पाया घातला. म्हणजे समजा मौर्य हा चंद्रगुप्त मौर्य नंद घराण्याचा सेनापती होता. त्यानं नंद घराण्याचा नाश केला आणि मगधाचा हे केला. आणि मग मगधाचा जो सेनापती होता किंवा मौर्य राज्याचा जो सेनापती होता त्यानं त्या शेवटच्या त्या राजाचा वध केला आणि त्यानं नवीन याचा असं जवळजवळ 6 ते 7 पिढ्या चालत गेलं असं तिथल्या त्यानं मारून. आता आपण काय बघतोय, मगध बघतोय. कुठं आलं मगध? मगध दाखवा. आता आलो होत नाही बघा. वा 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 वा, फुलबाजी वाजायला लागली. वा, छान. कळे हमको आता कुठं आहे ते. ओके, छान. पुढं हे जे मगध आहे हे बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशामध्ये प्राचीन मगध महाजनपद होतं. आता याची जी काही राजधानी आहे ही राजगृह होती, म्हणजेच राजगीर. आपलं राजगीर नव्हतं, आपलं राजगीर म्हणजे राजगृह, ही त्याची राजधानी होती. आता इथं बघा महत्वाचं कोण आहे बघा, महागोविंद या वास्तुविशारदानं बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. इथं महत्वाचा व्यक्ती आला बघा, महागोविंद. महागोविंद या वास्तुविशारदानं, म्हणजे कोण झाला, हा इंजिनियर होता त्या काळातला. महागोविंद काय होता, इंजिनियर होता. आणि ह्या इंजिनियरनं कुणाचा राजवाडा बांधला, बिंबिसाराचा. बिंबिसार आणि बिंदुसार हे वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवायचं. बिंबिसार आणि बिंदुसार. जीवक कुठे गेला, जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारामध्ये होता. जीवक हा शल्यचिकित्सक होता. शल्यचिकित्सक म्हणजे डॉक्टर का, डॉक्टर वैद्य, डॉक्टर. वैद्य. वैद्यच आहे, पण शल्यचिकित्सक म्हणजे काय झाला. आपण डॉक्टरकडे जातो का नाही, तिथं बघतो का नाही. हा, ऑपरेशन करणार. एमएस म्हणतो बघा आपण. आयुर्वेद. बीएमएस का एमएस? एमएस सर्जन असतो का नाही, बीएमएस. सर्जन का? सर्जन. हा, सर्जन. सर्जन म्हणजेच काय, तो फाडाफाडी करणारा, थोडक्यात फाडाफाडी करून शिवणारा. म्हणजे तो काय झाला, शल्य चिकित्सक. आणि हा सगळ्यात मोठा जीवक हा त्यावेळेस वैद्य होता आणि तो बिंबिसारच्या दरबारामध्ये होता. आणि या जीवकानं शेवटच्या क्षणी गौतम बुद्धांचं पण त्याने ट्रीटमेंट केलेलं आहे. आता या बिंबिसारनं गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारलेलं होतं. शिष्यत्व कुणाचे पत्कारले होतं, बिंबिसार राजानं गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते. ज्या वेळेस हे तुमचे गौतम बुद्ध आजारी होते त्यावेळेस त्यांनी आपला हा जो काही वैद्य आहे हा वैद्य त्यांच्या ह्याच्यासाठी पाठवलेला होता उपचारासाठी. आलं लक्षात. हे 4 राज्य कोणकोणती महाजनपद आहेत, महत्वाची महाजनपद सांगा बघू. अवंती आणि मगध. वा, छान. आता कोसलचा राजा कोण होता, कोसलचा महत्वाचा राजा, प्रसेनजीत. बरोबर. वत्सचा राजा कोण होता, उदयन. उदयन होता का, उदयन. हा, उदयन. हा. आणि अवंतीचा, प्रद्योत. मगधाचा, बिंबिसार. मग आता मला सांगा या 4 राज्याचे समकालीन 2 व्यक्ती कोण,
समकालीन. गौतम बुद्ध आणि गौतम बुद्ध आणि महावीर. महावीर. हा, आता प्रश्न कसा जनरेट होऊ शकतो बघा. खालीलपैकी कोण राजा हा गौतम बुद्धांनी वर्तमान महावीरांचा समकालीन नव्हता. हा, म्हणजे कोण कोण होते? प्रसेनजित एक होता, उदयन होता, उदयन होता, प्रद्योत बिंबिसार होता, होता, बिंबिसार होता, प्रद्योत पण होता. प्रद्योत एक होता. बरोबर, आलं लक्षात? म्हणजे अशी प्रश्न येतात आणि अशा प्रश्नांना तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. त्यानंतर मगधची राजधानी कोणती, अवंतीची राजधानी कोणती, वत्सची राजधानी कोणती आणि कोसलची राजधानी कोणती. परत कोसल हे सध्याच्या कुठल्या राज्यात आहे असाही प्रश्न येऊ शकतो. वत्स कुठल्या राज्यात आहे सध्याच्या, अवंती आणि मगध. हे चारही याच्यावरती एक प्रश्न येणं गरजेचंच आहे आणि तो येणार म्हणजे येणार. आलं का लक्षात? आला? हो सर. हो सर. आता बघा, ही जी काही महाजनपद होतं, आपण जनपद बघितली. आता ही जनपद मोठी छोटी छोटी राज्य होती आणि ही हळूहळू ती बलशाली झाली म्हणजे आता वश्य पण कुणीतरी घेतलं. इथं बघा, वश्य घेतला का नाही? महाजनपदाच्या राजाने कोण जिंकून घेतला? अवंती जिंकलं. कोसल मगधात विलीन झालं. 2-3 राज्य मगधात विलीन झाल्यावर मगध मोठा झाला का नाही झाला? हा, मग त्यांच्या सीमा विस्तारल्या, भौतिक सीमा. मग अशा महाजनपदांची 2-3 जनपद एकत्र येऊन त्यांचा जेव्हा विस्तार मोठा होतो तर ती काय होतात? महाजनपद होतात. काय होतात? महाजनपद होतात. आता या साहित्याच्या उल्लेखाच्या आधारे असं दिसून येतंय की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदामध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्व प्राप्त झालेले होते. त्यातही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपद अधिक सामर्थ्यवान होत गेली. कोणकोणती? कोसल, वत्स, अवंती, अवंती आणि मगध. मगध. मगधचा राजा कोण होता? बिंबिसार. की बिंदुसार? बिंबिसार. नाही सर. बिंबिसार. हा, लक्षात ते ठेवायचंय. बिंबवून ठेवायची आणि बिंबिसार होता. त्याच्यानंतर वत्सचा राजा कोण होता? वत्सचा उदयन. कोसलचा राजा प्रद्योत. अवंतीचा प्रज्योत. असं लक्षात ठेवा. महत्वाचं चरक आपला हे जे काय होतं जीवक हा वैद्य कुणाच्या दरबारात होता? बिंबिसार. आता आपल्याला थोडं काय करायचंय? मगध साम्राज्य उदयाकडे जायचंय. कुणाकडे जायचंय? मगध साम्राज्याकडे. आता मगध साम्राज्य खूप इंटरेस्टिंग आहे बघा, खूप छान आहे, खूप मस्त आहे, बोलायचं काम नाही. आता अजातशत्रू, आता ह्याचं संधी विग्रह करा बघू. अजातशत्रू. अजात अधिक शत्रू. अजात अधिक शत्रू. सॉरी, ज्याचा अजात कोणी अधिक शत्रू नाही. शत्रू म्हणजे ज्याचा शत्रू नाही तो का? त्याचा शत्रू नाही, कोणीच शत्रू नाही. बरोबर ना? ज्याचा शत्रू नाही असा तो म्हणजे हो, मित्र सर. असणार आहे. याचे सगळे मित्रच असणार आहेत, की नाही? आता बघा, बिंबिसार हा मूळचा राजा आणि बिंबिसारचा मुलगा, त्याच्या मुलाचं नाव काय? अजातशत्रू. काय नाव त्याचं? अजातशत्रू. बिंबिसार आणि अजातशत्रू हे 2 लोक बौद्ध धर्म स्वीकारलेले होते. काय होते? बौद्ध धर्म स्वीकारले होते आणि बौद्ध धर्मचा विस्तार यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झालाय, एवढं लक्षात ठेवा. आणि यांच्या काळामध्ये इथं एक सभा पण भरलेली होती, एक सभा पण झाली होती आणि त्या सभेला संगती असे म्हणतात. अशा एकूण 4 संगती झाल्या होत्या बौद्ध धर्माच्या. त्यातली पहिली संगती जी झाली होती ती अजातशत्रूच्या काळामध्ये झाली होती आणि ती राजगृह येथे झाली होती. म्हणजे मगधची जी राजधानी आहे राजगृह, ती तिथं त्या ठिकाणी पार पडलेली होती. आता इथला जो राजा होता तो बिंबिसार राजा होता आणि त्याचा मुलगा म्हणजे कोण? अजातशत्रू. या दोघांनी मिळून बिंबिसारपेक्षा अजातशत्रूनं आपल्या मगधचा जो काही विस्तार आहे हा थोडा मोठ्या प्रमाणामध्ये केला होता. त्यानं काय केलं?
पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली आणि अजातशत्रूच्या काळामध्ये मगध साम्राज्य हे भरभराटीला आलं. कशाला आलं होतं? भरभराटीला आलं. आणि त्यानं बौद्ध धर्म स्वीकारलेला होता. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर, महापरिनिर्वाण म्हणजे त्यांचा मृत्यू ना सर? मृत्यूनंतर बरोबर, मृत्यूनंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगती म्हणजेच परिषद भरली होती. तिथं पहिली परिषद, मी म्हणलं ना तुम्हाला, पहिली परिषद भरली होती. याच्यामध्ये बघा, अजातशत्रूच्या काळामध्ये मगधच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. म्हणजे मगधची पहिली ही कुठली राजधानी? काय नाव त्या राजधानीचं? आता बघा प्रश्न कसा येऊ शकतो. मगधची पाटलीग्राम ही नवी राजधानी कोणाच्या कालावधीत झाली किंवा कोणत्या राजाच्या कारकिर्दीत झाली? अजातशत्रूच्या कालावधीमध्ये झाली. बरोबर. आता हेच पुढे पाटलीपुत्र या नावानं, पाटलीग्राम हेच पुढे पाटलीपुत्र या नावानं प्रसिद्ध झालं. आणि पाटलीपुत्र हे जे काही आहे ते आजच्या आपल्या पटना शहराच्या परिसरात आहे. कुठे आहे? पटना परिसर. बरोबर, पटना परिसर. आता अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधच्या राजामध्ये शिशुनाग हा महत्वाचा राजा होता. कुठला? शिशुनाग. शिशुनाग यानं नाग घराणं चालवलं. बघा, नाग घराण्याची स्थापना केली. नाग महत्वाचा राजा. त्याने अवंती, कोसल आणि वश्य ही तिन्ही राज्य मगधला जोडली. जी आपण बघितली की आता ही तिन्ही राज्य, एवढा मोठा हा नाग घराण्याचा राजा शिशुनाग होता. त्याच्यानंतर बघा, उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधच्या अंमलाखाली आणला गेला आणि अशा रीतीनं मगध साम्राज्यानं आपला आकार धरला. आणि आकार धरला म्हणजे बघा, या ठिकाणी बघा तुम्ही बघतोय आपण, हे मल्ल, वज्जी, काशी, वस्त, चेदी, अवंती इथपर्यंत हे सगळे आलेले. म्हणजे इथं जसं पुढे सरकत चाललेलं आहे. म्हणजे जवळजवळ हा एवढा भाग त्यांनी काबीज केला होता, है की नाही? कुठपर्यंत? पाटलीपुत्र. यावेळेस कुठली राजधानी होती? पाटलीपुत्र. पाटलीपुत्र कुणाच्या काळामध्ये राजधानी झाली? अजातशत्रू. हा, छान, बरोबर. आता बघा, हे झालं. त्याच्यानंतर आता मगध साम्राज्याचे नंद राजघराणे, नाग घराणं झाल्यानंतर नंद घराण्याचा उदय झाला. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळामध्ये मगध साम्राज्यावर नंद राज्याची सत्ता होती. नंद राजे म्हणजे साधे हलके नाही बरं का, साधं हलकं नाही. तर आता हे नंद म्हणजे बघा, आपण कृष्ण काय ते बघा मालिका होती बघा, श्रीकृष्ण बघितले का हो तुम्ही कोणी? श्रीकृष्ण. हो सर. हो सर. हा का नाही? त्याच्यामध्ये ते नंद घराण्याचा राजा होता बघा, तो तुम्ही जर पाहिलेला असेल. आणि त्या कालावधीमध्ये श्रीकृष्णानं वादळ वारा आल्यावर कुठलं पर्वत कशावर त्या हातावर घेतलं होतं बघा? गिरी पर्वत. गिरी. पर्वत. गिरी नाही, गिरी नाही. राधागिरी नाही, गिरी वो गोवर्धन में जाके गिरी, गोवर्धन, ठीक आहे नाही? आता बघा, आता हे जे साम्राज्य आहे, या साम्राज्यामध्ये नंद घराण्याची सत्ता होती. नंद घराणे खूप मोठं शासन व्यवस्था होती, कारण यांच्याकडे 4 दळ होती. काय होती? 4 दळ. कोणकोणती? पायदळ, घोडदळ, हत्तीदळ. एवढी दळ एखाद्या राजाकडे असणं म्हणजे साधं सोपं काम नव्हतं. त्याला चतुरंग असे म्हणतात. चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होतं, ज्याचा कोणी नादच करू शकत नाही, ज्याला कोणी हरवू शकत नाही, एवढं मोठं नंद घराणं अस्तित्वात होतं. आणि महापद नंद्य ह्या त्या काळातला सगळ्यात महान राजा होऊन गेला त्याचा. आणि शेवटचा जो राजा होता या ह्याच्यामधला, तो लय हलकट राजा आला. आणि या हलकट राजाचं नाव होतं धनानंद. आणि वजन मापाची जी काही परंपरा सुरू झाली का नाही, वजन माप, मापतोल, हे सगळं नंद घराण्याच्या राज्यामध्ये चालू झालं. आणि या महापद नंद घराण्यामध्ये नंतरनं
धनानंद राजा जन्माला आला हे नावाप्रमाणेच होता. लोभी, धनानंद लोभी. त्यांच्याकडे चतुरंग सैन्य असताना सुद्धा या धनानंदानं लोभीपणानं आपल्या राज्याला पिळण्याचं काम केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हाच तो धनानंद की ज्याच्या दरबारामध्ये कौटिल्य म्हणजेच कोणते काय नाव त्याचं? चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य. चाणक्य याच्याच दरबारामध्ये राहत होता की जोपर्यंत मी नंद घराण्याचा नाश करणार नाही तोपर्यंत मी माझ्या चोटीची गाठ सोडणार नाही, अशी शपथ कोणी घेतली होती बरं दरबारामध्ये? चाणक्य. शेक्सपीयरनं का? नाही, चाणक्य. चाणक्याने घेतली होती, लक्षात घ्या. आणि तोच हा धनानंदाचा नाश करण्यासाठी कारणीभूत ठरला. म्हणजे नंद घराण्याचा नाश झाला या ठिकाणी. आणि त्याच्या तुला काय झालं बाबा? सॉरी सर. त्यांच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाब पर्यंत झाला होता. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले, नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. हे हलकं काम केलं नाही ना, यानं लय महाभयानक काम केलं. ही जी काही स्टोरी आहे खूप मोठी स्टोरी आहे, इथं शॉर्ट मध्ये सांगितली गेलेली आहे. आता मगध आणि मगधमध्ये हा धनानंदाने आपल्या राज्यामध्ये आपल्या सैनिकावरती अन्याय अत्याचार, आपल्या लोकांवरती अन्याय अत्याचार करत होता. परत त्यानं त्या आपले चालुक्याचा पण त्याने अपमान केला. या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे छळत होत्या आणि म्हणून हा राजा अप्रिय झाला. काय झाला? अप्रिय झाला धनानंद. आणि म्हणून याच्यामध्ये विरोध होऊ लागले. मौर्य म्हणजेच मोर धरणारी माणसं. मोर माहिती का नाही? मोर बागा में मोर नाचा किसने देखा, आहे की नाही? हा, ते मोर जे का नाही ते मोर ही धरणारी माणसं, ही जात म्हणजे ही मौर्य. ही मौर्य धरणाऱ्यावरूनच त्यांचं नाव मौर्य पडलेलं असावं असं इतिहासकारांचं मत आहे. आणि हे मौर्य घराण्यामधला ह्या चंद्रगुप्त मौर्य जो होता तो ह्या मौर्य घराण्याचा संस्थापक अध्यक्ष डायरेक्ट झाला नाही, तर तो सेनापती होता धनानंदाच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे नंद घराण्याच्या ह्याच्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य हा सेनापती होता. तो इतका धाडसी, इतका हरवणारी होता की तो सैनिकापासून त्याच बढती होत गेली, तो सेनापतीपर्यंत गेला. आणि मग राजानं धनानंदानं वेगवेगळे हे कर चालू केली, त्याला विरोध होत गेला. त्याला विरोध ह्या चंद्रगुप्त मौर्याने सुद्धा केलेला होता. आणि त्याच्या अगोदरच नुकतं एक 15-20 दिवस अगोदर धनानंदानं तुमच्या त्या कौटिल्याचा काय केला होता? कौटिल्याचा काय केला होता? अपमान केला होता. त्या अपमानाचा बदला त्याला घ्यायचा होता. आणि ह्या कौटिल्यापर्यंत ही बातमी कळली की चंद्रगुप्त नावाचा कोणतरी एक सेनापती आहे आणि त्याने ते बंड केलेलं आहे. आणि हे बंड केल्यामुळं धनानंदानं त्याला जीवे मारण्याची म्हणजे दिसेल त्या ठिकाणी त्याला फाशी देण्याची शिक्षा सुनावली होती. मग या चंद्रगुप्त कौटिल्यानं एक युक्ती लावली. का बरं? एवढा साधा माणूस किंवा एवढा सेनापती जर राजाला विरोध करत असेल आणि आपण जर त्याला प्रतिसाद दिला तर नक्कीच तो नंद घराण्याचा नाश करू शकेल. बघा, ह्याच गोष्टीनं रातोरात्र ही जेव्हा खबर त्या कौटिल्याला मिळाली की चंद्रगुप्त मौर्याला मारायचं आहे, मग चंद्रगुप्त मौर्याला मारायचं आहे म्हटल्यानंतर न तो त्याला जाऊन भेटला आणि त्याला तिथून पळून जाण्याचा सल्ला दिला. आता नीट बघा, मी डायग्राम वरती काहीतरी दाखवत आहे. हे मगध घराणं, हे सगळं इथं घडलेलं आणि त्याला इथनं पळून जायला सांगितलं. आणि पळून जाताना तो इकडेपर्यंत आला. आणि हे सगळे खबरी होते ह्याचे, कोणाचे? तुमच्या कौटिल्याचे. कौटिल्याला दुसरं काय म्हणतात? दुसरं नाव काय त्यांचं कौटिल्याचं दुसरं नाव? चाणक्य. बरोबर. चाणक्यानं एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव कोण सांगू शकेल का? चाणक्य नीती. हे आपण केली इथं चाणक्य नीती बसून त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं किंवा त्या ग्रंथाचं नाव होतं अर्थशास्त्र. अर्थशास्त्र. हा, आता इथं काय सांगितलं असेल?
तुमच्या या नावावरून तुम्हाला असं काय वाटतं या पुस्तकामध्ये किंवा या ग्रंथामध्ये कशाची माहिती असेल बरं? राज्यकारभार कसा करायचा याची माहिती किंवा वा, छान छान. आर्थिक धोरण तुमचं कशी एम ए असली झालंय का? पाहिजे. एम ए हो सर. झालंय? हो सर. तर राज्यकारभार कसा MA. करायचा, तुम्ही शेतकरीचा कृषीविषयक अभ्यास करताय माहिती, का? शेती कशी करायची. हो सर. कसं काय ओळखी हम? हे तेवढं ज्ञान त्याच लोकांना असतं खोलवर जाऊन करणारे अभ्यास. आणि सर मी इतिहास शिकवते सर. वा, छान, मस्त. म्हणजे माझं इथे चुका बिका लागले का मग? नाही हो सर, असं काय नाही, तुमच्याकडनं खूप गोष्टी मी शिकले. नाही नाही, असं कधी कधी होतं ना, नाही टंग सर, स्लिप नाही. होते, नाही. स्लिपर घालून आलेली असती ना ती, म्हणून अशी घसरते कधी कधी. नाही सर, नाही. हा, आता बघा पुढे जाऊन सांगतो मी. आता काय झालं, हे मगध घराण्यातून हे निसटले आणि हे जेव्हा मगध घराण्यातून याला जाऊन जा बाबा म्हणून सांगितलं आणि हे इकडल्या भागामध्ये आले, म्हणजे अवंतीचा हा भाग आणि हा पूर्णपणे हा उत्तर वायव्यकडचा भाग, वायव्य भारताचा. आणि या वायव्य भारतातील काही लोकांना त्यांनी ट्रेंड केलं आणि आपल्या सैन्यात घेतलं आणि ह्याच्या विरोधामध्ये त्यांनी त्याला तयार केलं आणि हे अशी फौज घेऊन गेला इकडून आणि इकडून फौज घेऊन जाऊन या भागाकडून यानं मगधवर वारी केली आणि स्वार होऊन या मगध घराण्यातल्या सगळ्याचा त्यानं नाश केला. शेवटी त्या धनानंदाचा एक बारका छोटा मुलगा राहिला होता, तो सुद्धा चाणक्यानं मारायला लावला आणि अशा प्रकारे नंद घराण्याचा नाश केला आणि त्याचा संस्थापक अध्यक्ष बनला चंद्रगुप्त मौर्य. मौर्य घराण्याचा संस्थापक, की ज्यानं मौर्य घराण्याची नीव मगध साम्राज्यामध्ये घातली आणि त्याला इतकं उंचीवर घेऊन गेला की काही कालांतरानं मगध घराण्याचं साम्राज्य जवळजवळ इथपर्यंत दिसत होतं. दिसतंय का बघा? थोडं बाहेर गेलं बघा ते, थोडं बाहेर गेलं. आता परत एकदा वेगळ्या कलरनं मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं असा एवढं मोठा मगध साम्राज्य झाला आणि मग त्याला कारणीभूत होता तो म्हणजे सम्राट अशोक, द ग्रेट वॉरियर, आहे का नाही? खूप मोठा. आणि एक पिक्चर पण येऊन गेला बघा, ज्याच्यामध्ये हिरो कोण होता त्याचा? शाहरुख खान. हा, हे मात्र लक्षात राहते बघा. मग कसं काय करा, किती पिक्चर बघतेत आमच्या पुरी. हा, ठीक आहे. आता हे मगध राज्याचं झालं सगळं. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या, त्याचा साम्राज्याचा झाला, त्याचा नायनाट झाला आणि तिथे इस्तू लागला. आता पुढं काय 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 झालं बघा. आता पुढं काय काय झालं हे आपण बघितलेच आहे. 16 महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावं आपण बघितलेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता काढून घेत असताना 16 महाजनपद, प्राचीन व आधुनिक नावं. काशी, त्याला बनारस नाव आहे. कोसल, लखनऊ, मल्य गोरखपूर, वत्स्य अलाहाबाद, चेदी कानपूर, कुरु दिल्ली, पांचाल रोहिलगढ़, मत्स्य जयपुर, सूरसेन मथुरा, अश्मक औरंगाबाद महाराष्ट्र, अवंती उज्जैन, अंग चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार, वजी उत्तर बिहार, गांधार पेशावर, कंबोज गांधार जवळ, अशी ही महाजनपदांची प्राचीन आणि आधुनिक नावं आहेत. कशी नाव आहेत? आधुनिक नाव आहेत. अशा प्रकारे मगध साम्राज्याचा विस्तार या ठिकाणी झाला आणि मौर्यकालीन भारत म्हणजे चंद्रगुप्त मौर्यानं जी काही गोष्ट केली आणि याच कालावधीमध्ये ग्रीकचा जो सम्राट होता चंद्रगुप्ताचा, एखादा ग्रीकचा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या कालावधीमध्ये तो आला होता. सिकंदरची स्वारी झाली जगदेता. सिकंदर. हा, आणि मग इथून ते काही तुकडे पडले, इथून काही एक भाग झाला आणि त्याच्यानंतरनं या सिकंदरच्या पाठीमाग सुद्धा काही असे छोटे छोटे राज्य अस्तित्वात आले आणि त्याच्यानंतर एक तुकडी, एक फौज नावरात झालेली आणि ज्यानं राहिलेलं सिकंदरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात आला आणि त्याच्या दरबारी असणारा एक दूत होता. त्या सिकंदरला याने हरवलं. कुणी हरवलं? चंद्रगुप्त मौर्यनं. आणि हरवल्यावर हलकं तिलकं काय मागितलं नाही. त्याच्याकडून भरपूर हत्ती घेतले, घोडे घेतले आणि त्याच्या दरबारामध्ये असणारा हुशार मॅग्नेटिस नावाचा जो वकील होता तो त्याला उचलून आणला. माझ्याकडे 5 वर्षासाठी ठेव मला त्याला. बघा कसं डोकं असेल बरं. हे सगळ्या गोष्टी ह्या मौर्य साम्राज्याच्या कालावधीमध्ये आल्या आणि मौर्य साम्राज्याचा विस्तार झाला. चंद्रगुप्त मौर्य, मौर्य नंतर बिंदुसार, बिंदुसार नंतर मग तुमचं हे अशोक, हे सगळ्या गोष्टी इकडे येत जातात.
आता इथे मग सगळ्यात मोठं युद्ध झालं ते म्हणजे कलिंगचं युद्ध. ते तुम्ही बघितलं असेल. त्यातली राजधानी होती बघा राणी. कोण? करिश्मा कपूर का करीना कपूर होती? करीना कपूर सर. हा, ती कलिंगच युद्ध झाल्यावर होती बघा. तिथं त्या राणीच्यासाठी त्यांनी एवढं सगळं केलं 8 तास. कलिंग मला जिंकायचंच म्हणलं अशोकानं. हा कलिंग इथं होता, दिसला का कलिंगड्यासारखा बसलेला हा कलिंग. आणि ह्या कलिंगला मला जिंकायचंच आहे. त्याचं काय झालं माहितीये का? जवळजवळ 1.5 लाख सैन्य मेले गेले. आणि हे सैन्य सगळं मेले. पाहून, हे विराट रौद्ररूप पाहून अशोक घाबरला. हे म्हणलं मी काय केलं? म्हणजे एवढी माणसं मारली, एवढा विध्वंस केला. आणि मग त्यानं ते पश्चाताप म्हणून त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि अहिंसेचा त्याग करून अहिंसा स्वीकारली. आणि मग त्याने आपल्या दोन्ही मुलांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन बौद्ध धर्माचा विकास, विस्तार आणि प्रसार करण्यासाठी या दोघांना धाडून दिला. बघा किती छान. आणि मग तो सुन्न झाला होता बघा, पूर्णपणे सुन्न झाला होता. आणि मग जी चौथी बौद्ध धर्माची जी काही संगती होती, ती संगती ह्याच्या सम्राट अशोकाच्या दरबाराच्या ह्या काळामध्ये भरलेली होती. आता हे पुढा मोठा असा हे आहे. आता हे सगळं जे काही आपण इतिहास बघणार आहोत, कारण या मगधला आपल्याला थोडं डीपली बघावं लागेल. कारण याच्यामध्ये राजधान्या पण 3-4 तुकड्या करून केलेल्या होत्या. त्याचं धर्माचं कार्य नेमकं काय आहे, नेमकं कोणाच्या गादीनंतर कोण आला. चंद्रगुप्त नंतर बिंदुसार आला. बिंबिसार नव्हे, बिंदुसार. मग बिंदुसारनं कुठल्या धर्माचा स्वीकार केला, तो कुठे गेला. मग अशोकानं ह्या धर्माचा का स्वीकार केला. बिंदुसारनं जैन धर्माचा स्वीकार केला. आणि मग ह्यानं त्याचा मुलगा अशोकानं हा धर्म का स्वीकारला. अशी भरपूर त्याच्या पाठीमागची कारणं घेऊन आपल्याला हा मगध साम्राज्य संपवायचं आहे. आणि मग तिथून पुढे मौर्य साम्राज्य नंतर कुठलं साम्राज्य कसं आलं आणि मग हळूहळू त्याच्या आपल्या पुढच्या वाटचालीकडे आपण वळणार आहोत. आलं लक्षात इथपर्यंत? कुणाला काही शंका? हो सर. हो सर. कारण आता इथं मगधला जर मी घेतलं तर तुमच्या डोक्याची सगळे बत्त्या विजतील. दिमाग की बत्ती जले न जले, लेकिन आपल्या डोक्यातली आहे ती माहिती निघून जाईल, आहे की नाही? तसं न होता आणि आहे की नाही? ठीक आहे. आता इथं मौर्यकालीन भारत आणि बाकीचे काही नाही, एक धडक्यात होऊन जाते. प्राचीन भारत 1 तासाचं काम आहे ते. ओके. आणि मग आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडे वळायचं आहे. आणि तो झाला की इतिहास संपतो. मग असं मस्तपैकी नागरिकशास्त्र आणि मग भूगोल घेऊन बाजूला होऊया. ओके. कळ्या? सगळ्यांना कळ्या का? कळ्या सर, कळ्या. हा, आता बघा काय शंका कुणाला काय आहे का हे सांगा मला. कसं कुणाच्या काही समस्या, अडचण? सर हे आम्ही पेपरवाल्या